तर आज आपण टेन्स या टॉपिकवरील एक्सरसाइज बघणार आहोत. या टेन्स वरती कशा कशा प्रकारचे पॅटर्न्स विचारले जातात ते पण आपण बघणार आहोत. काही सिंगल फिलर आहेत, काही डबल फिलर आहेत, काही स्पॉटिंग एरर आहेत. या टाइपचे आपल्याला एक्सरसाइज बघायची आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. When the principal entered the class, a student ... on the blackboard. काय यायला हवं? What do you think? सगळं शिकवलेलं आहे बरं का, असं काही नाही की मी काही शिकवलेलं नाही. सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत, तेव्हाच मी एक्सरसाइज घेतोय. तुमच्याकडे वह्या असतील तर ते काढून ठेवून द्या. आणि हा पॉइंट मला असं वाटतं की काल परवाच झालेला आहे. कालच्या लेक्चर मध्ये मला वाटतं परवाच्या लेक्चर मध्ये हा पॉइंट झालेला आहे. चला सांगा काय यायला हवं? डी. अजून मला डी आणि बी मधला फरक कळत नाही, तर तुम्ही काय सांगायचं? 1 2 3 4 या टाइप मध्ये सांगितलं तरी मला कळून जाईल. 4. ओके, 4 म्हणतायत. अभिषेक सांगा. सेकंड वन. ओके, अजून कोणाला सांगता येईल? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय घेतलंय? द प्रिन्सिपल एंटर्ड म्हटलेलं आहे. जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा असतो. त्यामुळे काय आला पाहिजे? B1. दिस इज द आन्सर. गॉट इट? चला, समजलंय? सांगितलं होतं का ना पॉइंट मी तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट. She ... TV when her husband came. Second one. Second one. अजून पटापट पटापट आन्सर आले पाहिजे तुमचे. सेम थिंग आहे ना? Second one, sir. सेकंड वन असायला पाहिजे. जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. मग इथे कशावरनं कळेल आपल्याला? तर इथे हजबंड केम आहे. काय केम आहे? केम आल्यामुळे काय समजलं आपल्याला? की हे पास्ट टेन्स आहे. मग पास्ट टेन्स सोबत तर इज येऊ शकत नाहीये. येऊ शकतो का? नाहीये. याची पण काही गरज नाहीये. एक क्रिया चालू होती, वॉच पण येऊ शकणार नाहीये. मग आता बी आणि डी या दोघांपैकी एक येणार आहे, तर मग काय यायला पाहिजे? बी यायला पाहिजे. वॉच, वॉचिंग. Okay, then third one. He always ... prove that the earth revolves around the sun. First one. Third one. सांगा पटकन. Second one. Second, sir. Second one. First one. First one यायला हवा. First one यायला हवं. कारण हे तर याच्यामध्ये तर कुठला बदल होणारच नाही. द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन, याच्यात काय बदल होईल का बरं? याच्यात काही चेंज होणार नाहीये. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट बघितलेलं आहे. तर त्या रूल नुसार या ठिकाणी काय यायला हवं? तर फर्स्ट वन, देन फोर्थ वन. ही सॉ मी बाय चान्स अँड ... द कार. Stops the car. See option. Third one. नाहीये. Second one. सेकंड वन यायला पाहिजे. सेकंड वन यायला पाहिजे. इकडे बघा, सॉ आहे. सॉ आहे. अभिषेक, इथे स्टॉप्स कसे येऊ शकतं? तुम्ही प्रेझेंट विषयी बोलताय. इथे सॉ म्हटलेलं आहे. सी सॉ अँड सीन. तर मग सॉ झाला पास्ट मधलं, तर पास्ट मधलंच एखादं काही ना काहीतरी असायला पाहिजे ना. तर याला या ठिकाणी काय झालं पाहिजे? स्टॉप यायला पाहिजे. सेकंड वन. दोन्ही घटना एकदाच घडलेल्या आहेत. फिफ्थ वन. Third one. व्हेरी नाईस. कायला पाहिजे? थर्ड वन, सी. कशामुळे तुम्हाला कळालं? कशामुळे कळालं तुम्हाला अभिषेक? कारण या ठिकाणी काय बरं, यस्टरडे आहे. मग मी तुम्हाला सांगितलं यस्टरडेचा वापर कधी करतात? सिंपल पास्ट मध्ये करतात.
मग या ठिकाणी सिंपल पास्ट मध्ये आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो तर डीड वापरतो. त्यावरनं आपल्याला कळेल डीड आणि यस्टरडे हे एकाच येतात, एकाच काळामध्ये येतात. देअरफॉर C1 इज राईट वन. 6 आता झाला हा पॉइंट. Third one. Second. आताच झालाय. फर्स्ट सेकंड आपण जे बघितलं होतं की नाहीये त्याच्यासारखंच आहे ना हे. आय वॉज वॉचिंग टीव्ही व्हेन शी केम इन. जेव्हा ती आली तेव्हा मी काय करत होतो तर टीव्ही बघत होतो. म्हणून काय आला पाहिजे केम. केमच काय यायला हवं कारण इथे वॉज आहे. ओके, वॉज असल्यामुळं केम यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा एक घटना चालू होती तेव्हा दुसरी घटना घडली. हे शिकवलंय का नाही पॉइंट मी अभिषेक? हो सर. हा आलं का नाही? सेकंड आहे मी तसं माझ्या केलं. हा कारण हे मी माझ्या मनानं काही क्वेश्चन घेतलेले नाहीये. ओके, नाही, त्यानंतर sir. बघा नाही, sir. 7. First one. अजून काय यायला Second हवं? one. Second one. सेकंड वन व्हेरी नाईस. सेकंड वन व्हाईल सोबत आपण ING यूज करतोय. सेकंड वन. देन 8. So first went. 8 नंबर सांगा. काय यायला पाहिजे? वेंट यायला First. पाहिजे. कशावरनं कळालं तुम्हाला? I mean the day Remembers. first. व्हेरी नाईस. या ठिकाणी काय यायला पाहिजे? फर्स्ट वेंट टू चर्च. व्हेन शी वेंट टू चर्च. 9. Third one. Third one. हे बिफोर वगैरे दिलं होतं मी तुम्हाला आठवत असेल तर. First one. सिंपल पास्ट सोबत पास्ट परफेक्ट यूज करतात. हे मी तुम्हाला किती वेळ सांगितलंय आठवतं का? मग काय यायला हवं? आता बघा या ठिकाणी कसं मी तुम्हाला जस्ट सांगितलं आलेत की नाही क्वेश्चन त्या टाईपचे. बघा इथं काय दिलं? द ट्रेन दिलं, हॅड दिलं आणि लिव्हचं सेकंड फॉर्म काय होतं? लेफ्ट होतं आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय होतं? लेफ्ट होतं. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 आला. मग आपण काय म्हटलं होतं की पास्ट परफेक्ट सोबत सिंपल पास्टचा यूज करतात. मग इथे वॉच रिच येऊ शकतं का? नाहीये. वॉच रिचिंग येऊ शकतं का? नाहीये. रिच येऊ शकतं का? तर येऊ शकतं. रिचेस येऊ शकतं का? तर नाहीये. म्हणून या ठिकाणी रिचला ईडी लागला. देअरफॉर दिस वन इज राईट वन. लास्ट वन 10th one. First one. 9. Second one. You would have third one, sir. Would have passed. व्हेरी नाईस. कायला पाहिजे? हे सांगितलं होतं की नाही मी तुम्हाला आठवतं का? हा सर. हा. हा वुड प्लस हॅव प्लस V3 तुम्हीच क्वेश्चन केला होता. हा आलं का नाही हे? या टाइप मध्ये. आता बघा हे किती छान वाटतात बाकीची ऑप्शन बघा किती छान वाटतात सगळेच. आता बघा ना किती कन्फ्युजन होती. तर हे पण वाटतं बरोबर, हे पण वाटतं, हे पण वाटतं. मग आपल्याला कन्फर्म माहिती असण्यासाठी काय पाहिजे? तर हे असायला पाहिजे. आलं का नाहीये? मी काय म्हटलं तुम्हाला? जर काय असेल तर जर पास्ट परफेक्ट असेल तर त्याच्यासोबत काय घ्यायचं असतं? वुड प्लस हॅव प्लस V3 चा वापर करायचा असतो. देअरफॉर वुड हॅव. ओके. देन आता चेंज करूया थोडासा पॅटर्न. आता सिंगल फिलर मध्ये काही वेगळे बघा. क्वेश्चन काय आपला? राईट द लेटर A B C or D ऑफ द करेक्ट आन्सर
इन ब्रॅकेट्स. ओके, इकडे ब्रॅकेट्स आहेत, ते तुम्हाला आता आन्सर राईट द्यायचा आहे. Sir, B1. B. Sir, B1 is coming soon. We hope that Papa is coming soon. The third one, come Sunil. Will come. विल कम यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर, कारण होप आहे, होप. आणि आशा कशासाठी व्यक्त करत असतो आपण? भविष्यासाठी व्यक्त करत असतो. म्हणून काय आला पाहिजे? विल कम यायला पाहिजे. C1 इज राईट वन. कुठे गेलं? हाऊस. ओके, काय हवं? C1. सॉरी. देन सेकंड वन, नीलम इज लर्निंग नाव. नीलम इज लर्निंग हाव. First one. The first one. काय पाहिजे? फर्स्ट वन. हाऊ टू टाईप. काय पाहिजे? हाऊ टू टाईप. हाऊ सोबत काय यूज करत असतो आपण? 2 + V1 चा यूज करत असतो. देअरफॉर टू टाईप. थर्ड वन. So third one has taken. वाय? I mean, First one is नाही. ऐसे आला पाहिजे. थर्ड वन Sir, हॅज टेकन. third one. थर्ड वन. थर्ड वन. काय होतंय? व्हिडिओ चालू करा बरं तुमची. कोण बोलते मला काही कळतच नाही. Sir, I will start after 5 minutes. क्या बोल रहे नीतीश? बोलिए. सर मैं 5-10 मिनट से शुरू 5 मिनट से शुरू करता हूँ सर. वीडियो. ओके, 5 मिनट्स के लिए चालू करो. Then fourth one, there are no taxis available because taxi drivers ... on strike. B. Second one. फोर्थ वन काय पाहिजे? first one is. वाय? नाहीये. या ठिकाणी काय आला पाहिजे? हॅव गॉन यायला पाहिजे. ते कुठे गेलेले आहेत? तर स्ट्राईकला गेलेले आहेत. त्यामुळं एकही टॅक्सी मिळणार नाही. तर हॅव गॉन यायला पाहिजे, कारण ऍक्शन कशी आहे? कम्प्लिटेड आहे. देअरफॉर C1 इज राईट वन. फिफ्थ, सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते ना मोबाईल मध्ये? कुणाला काही असं हो सर, हे दिसते? हा, तेच म्हणतोय. व्यवस्थित दिसतं. ओके ओके, चालेल. चला, फिफ्थ वन C. कायला पाहिजे? सी. कशामुळे समजलं तुम्हाला सांगा? मंदार. लास्ट वीक. पूजा. ओके, अजून सांगा. पूजा म्हणतात की लास्ट वीक वरनं कळालं. लास्ट वीक. Been is sir. Been. बीन. ओके, Has been. त्याच्यामुळं कशामुळे तुम्हाला कळालं हजबीन यायला पाहिजे? लास्ट वीक आहे ना सर? नाहीये, मी तुम्हाला सांगितलं होतं की सिन्स आणि फॉर, आठवत असेल तर. मी खूप वेळेस या ठिकाणी याच्यावरती एक्झाम्पल्स घेतले. सिन्स आणि फॉर आपल्याला एक तर परफेक्ट मध्ये वापरायचं असतं, नाही तर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरायचं असतं. या ठिकाणी आपल्याला सिन्स दिसलं आणि पलीकडे द लास्ट वीक दिसलं, देअरफॉर इकडे 100% हॅज बीन यायला पाहिजे. दुसरं काहीही येऊ शकत नाही. इकडे सिन्स दिसल्यामुळं आपल्याला इकडे हॅज बीन घ्यावं लागेल. अभिषेक, आठवतं का हा पॉइंट? हा असं थोडं अंधोक आठवतं पण.
अंदूक आठवतं किती वेळेस हा पॉईंट सांगितलाय मी. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे घेतो, प्रत्येक टेन्स मध्ये हे एक्झाम्पल घेतो सिन्स आणि फॉरचे. चला हे सांगा आता. नाही सिन्स अँड फॉर्स लक्षात आहे. हा मग मी तुम्हाला सांगितलं होतं की सिन्स आणि फॉर सोबत कधीही कोणता यूज करतात, एक तर परफेक्ट नाही तर परफेक्ट कंटिन्युअस यूज करतात. मग सांगा आता 6-1 लेफ्ट काय आला पाहिजे, लेफ्ट याला पाहिजे. व्हेरी नाईस, लेफ्ट. चला नेक्स्ट 7. C1 sir. हे तर मी तुम्हाला कालच लेक्चर मध्ये सांगितलं होतं. काय आला पाहिजे, C1 याला पाहिजे. एखादी घटना काही वेळानंतर घडणारी आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतोय. वही काढून बघत चला, दिसेल सगळं तुम्हाला. कालच सांगितलं होतं. जसं की मी उद्याला मुंबईला जात आहे, त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. गॉट इट? 8-1 Second one sir. कशामुळे? हे पण सांगितलं होतं, आठवण होत असेल तरी आठवण करा. स्नेहा, स्मिता. फर्स्ट वन याला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे नाउ अ डेज आहे. नाउ अ डेज काय सांगत असतं की एखादी रेग्युलर प्रोसेस सांगत असतं. अभिषेक, तुम्ही मला हा 2-3 वेळेस क्वेश्चन केला होता की सर काय फरक आहे कंटिन्यू मध्ये आणि या रेग्युलर प्रोसेस मध्ये, आठवतं का? मी सांगितलं होतं की टप्प्याटप्प्याने जर एखादी गोष्ट चालू असेल तर ती सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सांगत असतो. ओके, देअरफॉर फर्स्ट वन. गुड जॉब मोनिका. देन 9-1 लक्षात घ्या. बायचा जो वापर आहे, बायचा वापर एकतर परफेक्ट फ्युचर मध्ये करतात, नाहीतर परफेक्ट फ्युचर कंटिन्युअस मध्ये करतात. काय आला पाहिजे सांगा? बाय आहे या ठिकाणी. सेकंड वन याला पाहिजे. बाय आहे, थर्ड नाही ना. हे थर्ड काय झालं, विल बी झालं ना. विल बी कशामध्ये येतं? Will be नाहीये, विल बी कशाला येईल? मी काय म्हटलं, बायचा वापर फ्युचर परफेक्ट मध्ये करतात, नाहीतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये करतात. मग आता विल तर येणारच नाही. विल वर्क म्हटलं की सिंपल फ्युचर झाला. विल बी वर्किंग म्हटलं तर ते फ्युचर कंटिन्युअस झाला. हॅज बीन वर्किंग म्हटलं तर ते प्रेझेंट कंटिन्युअस झाला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस झाला. तर आणि विल हॅव बीन म्हटलं तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस झाला. कशामुळं? या बाय वरनं आपल्याला कळालं. सांगा, कुणाचा नॉईज आहे कमी करा मागचा. काव्या बोलत चला मध्ये मध्ये. सांगा. हे कालच एक्झाम्पल घेतले, तुमच्या वहीमध्ये पण आहे बघा. हा ओके. या ठिकाणी काय यायला पाहिजे, विल हॅव यायला पाहिजे. विल हॅव डिपार्ट हा पॉइंट आपला राहिलेला आहे, कारण आपण फ्युचर कंप्लीट केलेलंच नाहीये. दस दिस वन A1 इज राईट वन. कोणतं म्हटलं? A1 यायला पाहिजे. चला नेक्स्ट. D1 sir. D1
हाँ सर. काय आला पाहिजे बी. बी और B1. बी. 4 number. 4 number. Fourth number. फोर्थ नंबर कशावर नंबर सेकंड इज सेकंड अटेंड झालेला आहे ते. सेकंड यायला पाहिजे. कारण या ठिकाणी मी तुम्हाला आठवत असेल तर हा. तुम्ही बघा की यस्टरडे लास्ट वीक खाली दिलं होतं तुम्हाला मी हे सगळे दिले होते एक्झाम्पल्स. बघा इन 1947 जे आहे ते सिंपल पास मध्ये यूज करत असतात. त्याच्यामुळे काय यायला पाहिजे अटेन यायला पाहिजे. कळले. तुमच्या वहीमध्ये सगळं आहे. वही काढून बसत चला. त्यानंतर बघा नेक्स्ट. तर फर्स्ट झालं वन होतं नाही आताच हा पॉइंट झाला याच्या आधीच. स्मिता Last D1. ना रेग्युलर ऍक्शन आहे ना. रेग्युलर ऍक्शन कुठे आहे तुम्ही टेन्स बघा ना कुठला कोणता टेन्स कुठे आहे ते बघा. इथे अभिषेक आठवत असतील तर मी आताच सांगितला पॉइंट. ही काय आहे सब्जेक्ट आहे. हॅड काय आहे हेल्पिंग वर्ब. टेक टू कॅन टेकन काय आहे थ्री आहे. मग पास पास परफेक्ट सोबत काय यायला पाहिजे सिंपल पास यायला पाहिजे. म्हणून कोणतं यायला पाहिजे वेंट. हा या टाइपचं आहे ते. चला आलंय का सर्वांचं. मोनिका समजलं का. त्यासाठी मी हा, सर. टेन्स खूप खूप डीप मध्ये सांगत असतो टेन्स. हे जर तुम्हाला कळालं तरच तुम्हाला जमेल नाही तर जमणारच नाही ना. इम्पॉसिबल आहे. यानंतर बघा थर्ड वन. आता झालं हे पण. जेव्हा एक घटना घडली तेव्हा दुसरी घटना चालू होती. काय आला पाहिजे सांगा. रिंग रँग अँड रंग. C. सी कसं यायला पाहिजे. सी तर रिंग झाला ना. सिंपल प्रेझेंट झाला तो. First sir. Second one. व्हेरी नाईस. नाही सेकंड वन कसं येईल बरं. फर्स्ट यायला हवा. अहो हे सगळे आधी एक्झाम्पल घेतलेत नाही. आत्ताच बघतोय आपण. हे आधीच बघितले आता या 2-3च्या कडे बघा तुम्ही. इथे व्हेनचा वापर केलेला आहे. तुम्हाला आठवायला पाहिजे पटापट पटापट. व्हेनचा वापर केला नाही आपण. तुमच्या वहीमध्ये पण बघा हे या टाइपचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट मंथ आहे. फ्युचर ऍक्शन असणार आहे. नेक्स्ट मंथ वर तुम्हाला काय First one. यायला First पाहिजे फर्स्ट वन यायला पाहिजे. विल गेट. कशामुळे कारण या ठिकाणी नेक्स्ट मंथ म्हटलेलं आहे. फ्युचर ऍक्शन आहे. काय यायला पाहिजे विल गेट. राईट. फिफ्थ वन. First one. आताच सांगितलं हो. Second. आताच झालं एक्झाम्पल. Third one. Third sir. कायला पाहिजे थर्ड वन. वाय स्मिता. Third one. Why, Smita? I'm asking to Smita. Please explain it. Why? Sir मी सांग. I'm asking to Smita, madam. Please explain it. आताच एक्झाम्पल झालं. Past perfect आहे. काय पास परफेक्ट आहे. पास परफेक्ट नाहीच. फिफ्थ मध्ये आहे का पास नाही परफेक्ट. नाही. Present. प्रेझेंट सुद्धा नाहीये. गोंधळून जाऊ नका. तुम्हाला बोलण्याची अशी म्हणजे प्रॅक्टिस झाली पाहिजे. माझी भीती वाटते का तुम्हाला. नाही सर. नाही ना. मग सांगा. चुकू द्या अजून चुकू द्या. आज तर काही लिमिटच नाही टाइमला. म्हणजे सर एक काय हा फर्स्ट क्रिया जेव्हा झाल्यानंतर दुसरी सुरुवात दुसरी झाली. क्रिया कशी नाहीये. जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा म्हणजे- दुसरी क्रिया चालू होती. हे कशावरनं कळालं तुम्हाला. व्हेन वरनं कळालं. कशावरनं कळालं व्हेन वरनं कळालं. द फोन रँग म्हटलेलं आहे ना या When. ठिकाणी.
मग काय आला पाहिजे या ठिकाणी वॉज कुकिंग. जेव्हा ती स्वयंपाक करत होती तेव्हा काय झाला, फोन आला किंवा रिंग वाजली, असं त्याचा अर्थ निघेल. देअरफॉर C1. हा. चला हम्म 6. First one. Third one. फर्स्ट वन. थर्ड वन यायला पाहिजे. बघा ना इथे वेंट आहे, इथं वेंट असलं तर आर कसं येऊ शकतं बरं, वरच यायला पाहिजे ना. मग पहिलं हे 5 आणि 6 मध्ये काय फरक आहे का, काही फरक नाहीये. मुलं काय करत होते हे बघण्यासाठी तो हॉस्टेलमध्ये गेला, बस झालं. म्हणून काय आला पाहिजे C1. अभिषेक सांगा विथ एक्सप्लेनेशन. हाँ सर. काय यायला हवं सांगा आता. The sixth one का seventh one? हा 7चे चालू आहे. Third one was watering. The process ही process Why? चालू असताना दुसरी process stop. व्हाईल आहे ना. हॅलो. मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हाईल काय सांगतं, तर व्हाईल एखादी ऍक्शन चालू आहे हे सांगत असतं, आणि व्हेन काय सांगतं, तर एखादी ऍक्शन कम्प्लिटेड आहे सांगतं. मग व्हाईल सोबत आपण काय वापरणार, वॉज वॉटरिंग. बरं वॉजच वॉटरिंग काय घ्यायचं, इथे इज वॉटरिंग असतं तर जमलं असतं का, नाहीये. का जमलं नसतं, कारण इथे बिगॅन आहे. काय ते बिगॅन आहे. मग बिगॅन म्हटल्यानंतर इथे काय झाला, सिंपल पास्ट झाला. मग पास्ट ऍक्शन मध्ये आपण इजचा वापर करतो का, नाहीये. त्यामुळे काय असायला पाहिजे, वॉज वॉटरिंगच यायला हवं. 8-1. The first one was waiting. First one. Sir, The first one. waiting. Very nice. Okay. Right. 9-1. Third one. 9. Third. Training. First I mean one. action झाली का चालू आहे हे कसं कळेल? Second one. कशावरनं, नावावरून कळेल कसं ही ट्रेन होईल का? नाहीये. जेव्हा एक ऍक्शन घडली तेव्हा दुसरी ऍक्शन चालू होती हे सांगायचं असतं आपल्याला 9 मध्ये. मग काय मग वॉज first रनिंग one. गेला पाहिजे ना. नाही फर्स्ट हा कसं मग येईल तर मग? थर्डच C1. म्हणलं तुम्ही रॉंग म्हणलं म्हणून विचारत होतो. नाही रॉंग कधी म्हटलं मी एक्सप्लेन करा म्हटलं. ओके Sorry. C1 इज राईट वन. देन 10th. Second one, sir. काय आला पाहिजे, सेकंड वन. Even. हा स्मिता. First one. D1. सिंपल प्रेझेंट झाला Do you- नाही तुमचा त्यामुळे. ओके. Do Do you you like- like milk or tea? Do आएगा सर. D option. क्या ना चाहिए, D. सांगितलं होतं. डू यू लाईक मिल्क और टी, काय आवडतं बरं असं विचारतं का नाही तुम्हाला. हा डज येऊ शकतं का, यू सोबत आपण डूचाच वापर करत असतो. हे कोणत्या काळातलं सेंटेन्स आहे, डू आणि डज आपण कोणत्या काळात वापरतो, Present. कोणत्या प्रेझेंट मध्ये, Simple. Simple present. Simple present. सिंपल प्रेझेंट मध्ये. मग आता यू सोबत डज वापरतोय का डू वापरतोय आपण, तर डू वापरतोय. हाऊ इझी. कोलंबस.
Second one. कायला पाहिजे? Second one. सेकंड वन सिंपल पास्ट. सेकंड वन. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. कोलंबसने कशाचा शोध लावला? अमेरिकेचा शोध लावला. He was born in 1984. What? He was. Was. कायला पाहिजे? Was. Was. सर Sure आहात स्क्रीन का? वरती घ्या ना. आता काय राहिलं तुमचं? अशी स्क्रीन येते आता. पटापट लिहायचं ना. सर आवाज ब्रेक होतोय. Was. माझा 12th वन कायला पाहिजे? वॉज बॉर्न. कशावरून करायला तुम्हाला? कारण इकडे 1984 आहे. ओके. 84. इन 1984 म्हटल्यानंतर ते पास्ट मध्ये झालं ना. मग कायला पाहिजे? Past. वॉज यायला पाहिजे. Was. डबल फिलर आहे. C1. First one, sir. सर फर्स्ट वन. फर्स्ट वन यायला पाहिजे कारण जस्टचा वापर आपण, मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते, जस्टचा वापर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करत असतो. कशावरनं कळालं आपल्याला? जस्ट वरनं कळालं. बघा हा, इथे सर. जस्ट आहे. आठवतं का अभिषेक? हा सर. हा, तुमच्याकडे वही आहे का नाहीये? समोर ठेवलेली वही असेल तर बघत चला त्याच्यामध्ये. मी जस्ट एक्झाम्पल दिलेत की नाही तुम्हाला त्याच्यात? वही आणि आहे हे सर. आणि हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला की जस्ट कुठे वापरत असतात. सांगा, कोण सांगेल जस्टचा वापर कोणत्या दोघांमध्ये करतात? तर हा, सर्वांना आवाज येतोय का? जसराज. हाँ सर. ओके. हाँ सर बोलिए सर. यहाँ पर क्या आना चाहिए? जस्ट के पहले क्या आना चाहिए और जस्ट के बाद क्या आना चाहिए? जसराज. जस्ट का जो यूज होता है ना, वो हाँ सर. हेल्पिंग वर्ब और मेन वर्ब के बीच में होता है. Auxiliary verb and after. Is or going B option. नो, प्रीति मैडम प्लीज एक्सप्लेन. Before auxiliary verb and after. Before auxiliary verb and after V3. म्हणजे बिफोर पहिले ऑक्झिलरी वर्ब घेतात आणि नंतर V3 घेतात. ओके ओके इन बिटवीन ऑक्झिलरी वर्ब अँड V3. ओके ओके, दिस इज राईट वन. राईट. आलंय का? हे कशावरनं कळालं आपल्याला? या जस्ट वरनं कळालं की हॅज गॉन यायला हवं. गुड जॉब. देन 14. D1. हाँ, Sir. फर्स्ट वन. अजून D1 sir. डी म्हणताय? डी नाहीये, डी ते येणारच नाहीये. इन द इव्हिनिंग दिलेला आहे. यायला B. पाहिजे Sir. सी यायला पाहिजे. इन द इव्हिनिंग सिंपल पास्ट. नेक्स्ट 15. इझी आहे ना, बघा ना. C option. C. विच वन? थर्ड ऑप्शन. C. व्हेरी नाईस. कायला पाहिजे? Third. थर्ड वन याला पाहिजे. कारण इथे आपण काय म्हटलेलं आहे? व्हॉट आर यू गोइंग टू डू विथ दिस ब्रीफ केस?
मी तुम्हाला काल गोइंग टू ची सांगितली होती स्ट्रक्चर त्या टाइप मध्ये. ओके, तर काय यायला हवं? आर यायला हवं. आरच कशामुळे यायला पाहिजे? कारण यूच्या नंतर आर यू सोबत आपण आर वापरतो. व्हॉट आर यू डुईंग या टाइप मध्ये. So 16 is a B1. 16. नाही सर, ए. फर्स्ट वन सर. ए सर, ए. ए कशामुळं? बी सर. स्मिता बी. वाय? सर ते ऑलरेडी नेहमी घडणारी क्रिया आहे. अजून Always. मॅडम प्लीज. Always. प्रीती मॅडम प्लीज कॅन यू एक्सप्लेन इट? वाय? सर बी येईल तिथे कारण आपण ऑलवेज हा आपण प्रेझेंट टेन्स दर्शवण्यासाठी करतो. म्हणजे अँड ऑनेस्ट मॅन ही एक म्हणजे हे ठरलेलंच आहे की प्रामाणिक माणूस हा सत्यच बोलतो. हे ठरलेलं असल्यामुळे व्हेरी आपण नाईस. ट्रूथ आहे ते. व्हेरी असं नाईस. म्हणता व्हेरी येईल. नाईस. व्हेरी नाईस. आपण सिम्पल पास मध्ये एक रूल बघितला होता. एखादी म्हण असेल किंवा एखादा सुविचार असेल किंवा गुड थॉट असेल तर आपण ते नेहमी कशात यूज करत असतो? तर ते नेहमी सिम्पल प्रेझेंट मध्येच यूज करत असतो. आणि सिम्पल प्रेझेंट मध्ये आपण थर्ड पर्सन सोबत मेन व्हर्बला येस लावत असतो. त्यामुळे काय आला पाहिजे? स्पीक यायला पाहिजे. कारण इथे किती व्यक्ती आहेत? एकच व्यक्ती आहे, पण लागू मात्र सगळ्यांना पडतंय. ओके, कुठलाही एखादा प्रामाणिक माणूस असेल तर तो नेहमी काय करत असतो? खराच बोलत असतो. म्हणून हे काय आहे? तर B1 इज राईट वन. सगळे सिंगल फिलर आहेत. काय यायला हवं? प्रीती मॅडम. Did not arrive yet. नो. It's already 4 PM. 8 चा वापर केलेला आहे. तुम्ही रिव्हिजन करत नाहीये. तुम्ही नाही का फक्त एक्सरसाइज करायसाठी म्हणून आलेलं बस. तुम्ही काहीच मागचं बघून आला नाहीत. 8 चा जो यूज होतो तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये होत असतो. आठवलं का? मग काय यायला हवं? देच्या नंतर आपण हॅव घेतो का हॅज घेतो? तर हॅव घेत असतो. तर काय यायला पाहिजे मग? दे हॅव नॉट अराइव्ड एट असं यायला पाहिजे. मला असं वाटतं अभिषेक तुम्हीच सांगितलं होतं मुले अजून आली नाहीयेत काय? हे एक्झाम्पल तुम्हीच सांगितलं होतं. मी म्हटलं होतं तुम्हाला की याच्यामध्ये निगेटिव्हिटी दिसते परंतु ते आहे कसं बघा. या टाइप मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तुम्हाला फक्त आठवतच राहू देत. चला तुम्ही काही रिव्हिजन करत नाही. नाही सर, पण आपलं आन्सर येतो पण वाय कसं नाहीये. मग तेच सांगतो मी. मी तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये काय सांगतोय की कसं फोकस करायचं क्वेश्चनला. इथे काय दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. मग 8 वरून आपल्याला कळायला पाहिजे की 8 चा जो यूज आहे तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच करत असतात. ओके, जसं तुम्हाला सांगितलं की यस्टरडे असेल तर 100% तो सिम्पल पास झालेला आहे. रिसेंटली असेल तर तुम्हाला कळायला पाहिजे की हे प्रेझेंट टेन्स आहे. हे असं 8 वरून आपल्याला कळायला पाहिजे की नॉट अराइव्हच्या ठिकाणी काय आला पाहिजे? हॅव नॉट अराइव्ड असं यायला हवं. चला नेक्स्ट सांगा. आता तुम्हाला ते जे गो दिलेलं आहे ना त्याचं चेंज करायचं असतं. मध्ये इन ब्रॅकेट मध्ये जे दिलेले आहेत तर टेन्स ओळखायचा आणि त्याच्यामध्ये काय फरक पडते ते तुम्हाला सांगायचं आहे. वर्ब मध्ये काय चेंज होतो ते सांगायचं आहे. सर वेंट येईल. सेकंड मध्ये काय आला पाहिजे? वेंट. Yes, sir. He went out. कसं येईल वेंट आउट? मला सांगा. इथे रश्मी म्हटलेला, रश्मी सोबत इज वापरलेला आहे. मग इज वापरला तर मग प्रेझेंट मध्येच असायला पाहिजे ना. दोन्ही पण ऍक्शन्स.
मग काय हवं? Have gone. शी सोबत हॅव कसं येतं? Has gone out. व्हेरी नाईस. काय आलं Has पाहिजे? हॅज gone. गॉन आउट. मग हे कशावरनं कळालं आपल्याला? या इज वरनं कळालं. इज वरनं कळालं ना. मग इज आहे तर इकडे सुद्धा काय आला पाहिजे? प्रेझेंटच यायला पाहिजे. प्रेझेंट मधला कुठला येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? तर हॅज गॉन आउट असं यायला पाहिजे. तुम्हाला ट्रिक समजते का मी जे सांगतोय ते? हा सर कळते थोडे थोडे. हा, असं मी प्रॅक्टिसनं सगळं होत जाईल. म्हणजे आपल्याला इथं नुसतं असं जर बघितलं तर तुम्हाला तर काही पण वाटतं, वेंट पण बरोबर वाटतं, गॉन पण बरोबर वाटतं, काही पण वाटू लागतं. पण हे कशावरती डिपेंड करतं? पहिलं सेंटेन्स बघायचं आणि दुसरं बघायचं. म्हणजे पहिलं सेंटेन्स वरती दुसरं सेंटेन्स डिपेंड असतं. जसं इथे बघितलं आपण तसं इथे एट वरती डिपेंड करतं, तसं पहिल्यावरती डिपेंड करतं. म्हणजे नुसतं इथेच एवढंच बघता येणार नाही तुम्हाला डॉट 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 म्हटलं की. हा, चला नेक्स्ट सांगा, थर्ड वन. तिच्या पायाला लागले त्यामुळे ती वेगाने चालू शकत नाही. चला काय आला पाहिजे? तेच येईल ना जे फर्स्ट आणि सेकंड मध्ये आलं, तेच टाइप मध्ये येणार आहे. जयश्राज बोलिए. Has sir. कायला पाहिजे? हॅज हर्ट. Has व्हेरी नाईस. heard. कायला पाहिजे? हॅज Has हर्ट यायला heard. हवं. कारण या ठिकाणी एक ऍक्शन कम्प्लिटेड झाली आहे हे आपल्याला कळालेलं आहे. ज्या पायाला लागले त्यामुळे ती जास्त वेगाने चालू शकत नाही. लागण्याची क्रिया कशी झालेली आहे? कम्प्लिटेड झालेली आहे. त्यानंतर घ्या फोर्थ वन. कोणता सोल्ड? काय येतं का याच्यासोबत? हवं एखादं येतं का? सोल्ड राईट आहे, पण कायला हवं? त्याच्याकडे आता पुस्तकं शिल्लक नाहीये तर त्याने सर्व पुस्तकं विकली आहेत. व्हेरी नाईस. कायला हवं? हॅज सोल्ड. व्हेरी नाईस, गुड जॉब. हॅज सोल्ड यायला पाहिजे. हॅज सोल्ड. फिफ्थ वन. They are. Had sold. Had sold. हो ते झालंय. 5 चालू आहे आपलं. Have completed. Have played. Have played. Very nice. कायला पाहिजे? Have played the second match in the morning. त्यांनी काय केली? सकाळी सेकंड मॅच सुद्धा खेळली असं त्याचा अर्थ होतो. They have. तर दे सोबत आपण काय यूज करतो? तर have यूज करतो. Therefore we have used here have. Then 6th one. Has reached. आता काही पण सांगू नका. प्रत्येक ठिकाणी सगळं हॅज आणि हॅवच येत असतं का? तर honestly serious question फार डोक्यावरून चालत. Revision आहे आमचं. तर हार्ड जातं हे. परीक्षा इतकी हार्ड नाही गेली जितकी हार्ड जातात. काय करायचं कळत झालं ते. Sir, काय was कसं कळत reached. नाही? बरं जाऊ द्या. हा Sir, बरं. reached आहे ते. अभिषेक ED अभिषेक लागलं ना? अभिषेक अभिषेक हा सर हा तुमच्याकडे वही आहे का? वही आहे का सांगा मला. आहे सर, मी वहीच मध्ये बघून सांगतोय. वही आहे ना? हा सांगा. लास्टचा वापर कुठे करतात सांगा मला पटकन. लास्ट तुम्हाला दिलं होतं लास्ट डे, लास्ट नाईट, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर सांगितलं होतं, आठवतं का? Past मध्ये. सिंपल पास मध्ये. कशामध्ये युज करतो आपण? सिंपल पास मध्ये. मग काय आला पाहिजे रिचच्या ठिकाणी? रिच यायला पाहिजे. मग हे कशावरनं कळालं आपल्याला? या लास्ट वरनं कळालं. मी तुम्हाला सगळं लिहून दिलंय, तुम्ही म्हणताय कन्फ्युज होते. वाय? नाही शिल्पा माझं समज रिचच्या आधी काय येईल ना, काय तर लागेल ना डीड. कशामुळे येईल? काही गरजच नाही ना त्या ठिकाणी. कारण सिंपल पासचं स्ट्रक्चरच काय आहे? सिंपल पासचं स्ट्रक्चरच काय आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग
कशावरनं कळालं? आपलं लास्ट वीक वरनं कळालं ना, किंवा लास्ट इव्हिनिंग वरनं कळालं ना. मग आपल्याला फोकस कशाला करायचा आहे? आपल्याला संपूर्ण सेंटेन्स फोकस करावं लागेल, त्याच्यातले टाइम एक्सप्रेशन बघावे लागतील, त्यावरनं आपल्याला कळेल की या ठिकाणी काय येऊ शकतं. ओके, चला सांगा. जस्ट नाव दिलंय आता इथं, जस्ट नाव. चला 7-1 जस्ट नाव आताच सांगितलं. अभिषेक सांगा आता. प्रेझेंट दे ओनली आय एम आस्किंग टू अभिषेक. Abhishek, you have to answer the question. ओनली कम्प्लीट येईल. कम्प्लीट कसं येईल बरं? आत्ताच सांगितलं होतं, प्रीती मॅडमने सांगितलं होतं. प्रीती मॅडम, डू यू हेअर मी? प्रीती मॅडम नाही का? ओके, पॉसिबल असेल तर बोला, नाही तर बोलू नका. स्मिता, स्नेहल. Just is used between auxiliary verb and V3. ओके, हे पॉइंट सांगितला होता. मग इथे काय घेतलं आपण? जस्ट नाव घेतलं. मग जस्ट आलं Have म्हणजे या येईल ठिकाणी का? ऍक्शन कोणती Have असला पाहिजे? मग हॅवच्या नंतर काय आला पाहिजे? अभिषेक, कम्प्लीट कसं येतं? नुसतं कम्प्लीट येईल का? कम्प्लीटेड यायला यायला पाहिजे. पाहिजे. Completed Completed येईल ना, Very कारण त्यांनी nice. त्याचा Very nice. होमवर्क कम्प्लीट केलेला आहे. व्हेरी नाईस. मग हे आपल्याला कशावरनं कळालं की या ठिकाणी हॅव कम्प्लीटेड यायला पाहिजे? जस्ट प्रीती नाव मॅडम मध्ये सांगायचं. त्यांनी फिनिश, सर तिथे Very जस्ट nice. नाव मग मेन्शन केलेलं आहे ना, तर तिथे जस्ट नाव केलेलं आहे. डेफिनेटली मग म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी जस्ट वापरलं गेलं असेल किंवा जस्ट नाव यूज केलेला असेल तर तो टेन्स कोणता असतो? तर तो टेन्स असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यावरनं आपल्याला कळेल की देच्या नंतर हॅजचा वापर नाही तर हॅवचा वापर व्हायला पाहिजे, आणि याच्या नंतर आपण V3चा यूज करत असतो. अभिषेक, समजलं का आता? हा सर, समजते सर आता. हा, समजतंय. थोडं कॉन्सन्ट्रेट करा. ओके. हा, इथे बघा आता हे झालंय आताच या टाईपचं एक्झाम्पल. Before. Has Before it हम्म, was finished. अजून सर ओनली फिनिश्ड असेल. हम्म, सर हॅज फिनिश्ड येईल. finished it, sir. कायला पाहिजे? हॅज फिनिश्ड. Has. Ramesh has finished his work before. Yeah. Has finished. कशावरनं कळालं तुम्हाला? बिफोर दिलेलं आहे. Before use बिफोर दिलेलं आहे, आणि इथे काय आहे बरं? Came. came. केम आहे. झालं. ओके, त्याच्यावर. तसं तर आपण सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट सोबत पास्ट परफेक्ट पण यूज करत असतो बरं का. ते थोडं लक्षात ठेवायचं. सिम्पल पास्ट सोबत पास्ट परफेक्ट. 9-1 Sir, its answer was finished आहे. नाही. 9-1 Has finished. Has. 9-1. चला समोर सांगा. पटापट सांगा. चला समोर जात राहूया आपण. आताच झालं होतं, हे सांगितलं होतं मी तुम्हाला, आठवत असेल तर. जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती, किंवा एक क्रिया चालू होती तेव्हा दुसरी क्रिया घडली. काव्या, सर एक मिनट ट्राई करते. जसराज जी बोलिए. The girl was falling. The girl was fallen from Fall the flying, roof sir. while flying a kite. फॉलचं सेकंड फॉर्म फेल होते. जसराज, फॉल क्या का सर? सेकंड फॉर्म Failed. फॉल का सेकंड Fail. फॉर्म फेल होता है, FELL फेल होता है.
हाँ फेल और वो जो आप फेल बोल रहे हैं ना, वो दूसरे एग्जाम का इसमें फेल होता है वो। फ्लाइंग व्हेरी दूसरे इसमें नाइस, फ्लाइंग व्हेरी नाइस, गुड जॉब. जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण काय वापरत असतो? सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस. मग काय आला पाहिजे सांगा? The girl fell from the roof while was flying a kite. व्हेरी नाइस. झालं. टेन्थ वन. ओनली रेन येईल का सर? टेन्थ वन. टेन्थ म्हणताय तुम्ही? हा सर. बरं It has rained heavily बरं, मी since Monday. आय एम आस्किंग टू अभिषेक. अभिषेक, मी हा. तुम्हाला सिन्स आणि फॉर किती वेळ सांगितले ते सांगा. सिन्स मंडे बरोबर आहे सर. हो, ते बरोबर आहे. मग सिन्स बरोबर कोणता टेन्स वापरत असतो ते सांगा आता. सिन्स मंडेकडे बघू नका. सिन्स मंडे बरोबर आहे, पण सिन्स सोबत कोणता काळ वापरतो आपण ते सांगा. पास्ट. Simple Since past. आणि for चा use. एक तर परफेक्ट वापरायचं असतं, नाही तर परफेक्ट कंटिन्युअस वापरायचं असतं. मग इट हॅज बीन रेनिंग हेवीली सिन्स मंडे असे यायला पाहिजे ना. अभिषेक, Okay. समजलं का तुम्हाला? प्रेझेंट कंटिन्युअस आहे का सर? प्रेझेंट कंटिन्युअस नाहीये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. इट हॅज बीन रेनिंग हेवीली सिन्स मंडे. वहीमध्ये बघा, तुमच्या दिलंय मी तुम्हाला सगळं. नेक्स्ट घ्या. आताच झालं हे. जसराज जी बोलिए. जसराज जी, आपने बोला था ये अभी, बोलिए क्या होना चाहिए? स्लीप का सेकंड फॉर्म क्या होता है? स्लेप्ट तो 11 चालू आहे. 11 चालू है का? हाँ. फॉल का सेकंड फॉर्म क्या होना चाहिए? फेल होना चाहिए. फेल वॉकिंग. व्हेरी नाइस. तर मग कायला पाहिजे? जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी परत मग आता प्रीती मॅडम सांगा की सेंटेन्स कसं यायला पाहिजे? Raksha fell down while she was walking in the gallery. व्हेरी नाइस. समजलंय का तुम्हाला? आता या टाइपचे एक्झाम्पल जेवढे जास्त आलेत ना तेवढं तुमच्या डोक्यात बसत राहील. नेक्स्ट बघूया. 12. सेम थिंग आहे. सेम Ranu थिंग आहे. slept while she is climbing up the roof. ते स्लीप नाहीये. तुम्ही झोपण्याचा स्लीप म्हणताय, घसरणे होतो त्याचा अर्थ. ही स्लीप पण झोपणे नव्हे. सर स्लॅप. स्लिप्ड ईडी लागतं. नाहीये, मी सांगतोय. SLIPPED स्लिप्ड. कुठल्या कुठे जाऊ नका. फेल मध्ये फरक आहे. स्लीप मध्ये फरक आहे. कोण बोलता? प्रीती मॅडम प्लीज सांगा. Sir, Ranu slept while she was climbing up the roof. व्हेरी नाइस. म्हणजे एक ऍक्शन कम्प्लिटेड होती तेव्हा दुसरी ऍक्शन चालू होती. देन 13. Rings. गोचं सांगायचं का? सेकंड फॉर्म काय होतं ते? Rings. काय अच्छा, ते rings? राहिलं का? 13 चालू आहे. हा, मी 14. सेम थिंग आहे. सेम थिंग सांगा. Went. काय? हा, अभिषेक सांगा. जाऊ दे अभिषेक. हा सर. आलं सर. हे 3-4 एक्झाम्पल आपण बघितले, कळालं का तुम्हाला? जेव्हा एक सांगू का सर? हा, मग नाही वेट प्रीती मॅडम वेट. अभिषेक सांगतील आधी, नंतर तुम्ही सांगा. The light went out while we were having drinks in the hotel.
Very nice. We were having drinks in the hotel. Very nice. कारण एक ऍक्शन जेव्हा कम्प्लीट झाली तेव्हा दुसरी ऍक्शन चालू होती. हे सांगण्यासाठी आपल्याला वीच्या नंतर आपल्याला वॉज घ्यावं लागेल का वर घ्यावं लागेल तर वर घ्यावं लागेल आणि हॅव ला काय करावं लागेल आयएनजी लावावं लागेल. हॅव्हिंग ड्रिंक्स in the hotel. Very nice. Good job. Then next one 14. Rings. 14. Why? Preeti madam. सर रेग्युलर ऍक्शन आहे. रेग्युलर ऍक्शन आहे. आपण हे टेन्स कशात शिकलो सांगा बरं. हा टेन्स कोणता आहे मग? एखादी रोजची सवय जर सांगायची असेल तर ते आपण कोणत्या काळात सांगत असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये स्वामी कोण झाला? Simple present थर्ड tense. पर्सन सिंग्युलर झाला. Happy. मग आपल्याला मेन व्हर्बला काय लावावं लागेल विनायक? तर यस किंवा इएस लावावं लागेल. मग रिंगला काय लागतं? फक्त आणि फक्त यस लागतं. त्यामुळं रिंग्स. देन 15. सांगू का? अभिषेक नाही अभिषेक सांगतील फक्त अभिषेक. अभिषेकला क्लू देतो मी. सिन्स कळालं सर. प्रेझेंटचा येईल. प्रेझेंटचा काय सिन्स तर आपण पास्ट मध्ये पण युज करू शकतो असं काही नाही. हा बट have been living in this country. Very nice. कायला पाहिजे? We have been living this country since India attained freedom. झालं. How easy? इथे आपल्याला कळायला पाहिजे. We सोबत have येतं का has येतं? हा सर. Got it? Okay. 16. फक्त अभिषेकच सांगतील चला. अरे सर. Where waiting येईल का? We were waiting for the train for the last 2 hours. परत सांगा. Where waiting येईल. नाही. मोनिका सांगतील छानपैकी. मोनिकाला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. मोनिका प्लीज ट्राय करा पण जमतं का? विनायक पण सांगू शकतील. काय सर? या ठिकाणी काय आला पाहिजे सांगा आणि मी तुम्हाला क्लू देतो. थांबा वेट. या ठिकाणी मी तुम्हाला क्लू दिलेला आहे. फॉर लास्ट 3 hours दिलेला आहे. मोनिका मग काय आला पाहिजे सांगायच्या मध्ये 16 मध्ये? मंदार. बरं मी असं करत जाऊ का? एका साइडला मी जे शिकवलेले पॉइंट आहे ते तुम्हाला दाखवायला पाहिजे असं करायला पाहिजे का? मी शिकवलेलं आहे की नाही ते बघा म्हणून. जसराज जी बोलिए क्या आना चाहिए? सर have बोलिए been, क्या? have been. वेरी नाइस. हैव बीन आना चाहिए Have been. कारण since is used for point of time and for is used for period of time आणि both are used in present perfect or present perfect continuous. ओके अभिषेक कळालं का तुम्हाला की since चा वापर आणि for चा वापर मी दोन्ही सांगितले. दोन्हीही कशामध्ये आपण वापर करत असतो तर आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये वापरतो किंवा कोणत्याही परफेक्ट मध्ये किंवा कोणत्याही परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरतो. मग या ठिकाणी काय यायला पाहिजे? हॅव बीन वेटिंग यायला पाहिजे. व्हेरी नाईस. जसं तुम्ही या ठिकाणी हॅव बीन लिव्हिंग म्हटलात की नाही तसंच या ठिकाणी पण काय यायला पाहिजे? हॅव बीन वेटिंग. गडीत कशावर लास्ट मध्ये थोडं पास वाटलं त्यामुळे वेअर युज केलं. नाही ना तुम्ही फॉर कडे बघत चला ना. या फॉर कडे बघायचं. मी कशाला फोकस केलं होतं? तुम्ही काय म्हटलं होतात की सर याचा यूज नाही का? आठवते का तुम्हाला याचा यूज नाही का? मी तुम्हाला म्हटलं होतं की यावरती क्वेश्चन फक्त दोनच विचारले जातात. एक तर सिन्स आणि फॉर. आणि जर ते नाही विचारली तर तिच्यासोबत कोणता टेन्स येतो हे विचारलं जातं. असं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आठवत असेल तर आठवण करा.
17. Has. Reads. हा सर हे सिम्पल Reads, प्रेझेंट. sir. आता तिथे डेली दिलेलं आहे ना, Daily तर मग routine आपण action आहे. सिम्पल प्रेझेंट देऊ. या ठिकाणी डेली हा वर्ड आहे म्हणजे रोजची हे काय आहे बरं, सवय झालेली आहे. मग सवय आपण सवय, कोणत्या tense मध्ये habit आहे. सांगत असतो. व्हेरी नाईस. मग काय पाहिजे, अंकिता रीड्स द रामायणा डेली इन द मॉर्निंग. 18. आताच झाला पॉइंट हा. 18. बाईटचं सेकंड फॉर्म बीट होतं बरं, BIT बीट. A dog bit him while she was passing through the forest last week. ओके जसराज बोलिए, आपने बताया था अभी. Bit passing, sir. हाँ पूरा सेंटेंस बोलिए. A dog bit him while she passing through the forest last week. ओनली पासिंग आना चाहिए कि उसके साथ कोई ना कोई तो वर्ब आना चाहिए ना, ऐसा नहीं लगता आपको? Has. हैज के बाद पासिंग आता है क्या? वॉज किंवा वर या दोन पैकी यायला पाहिजे. त्याचं शी आहे ना, तर शी सोबत नेहमी आपण वॉज यूज करतो. वेरी नाइस. तो फिर क्या आना चाहिए प्रीति मैडम, बताइए, रीड करके बताइए. A dog bit him while she was passing through the forest last week. वेरी नाइस, दैट्स इट. गॉट इट. जसराज जी आपको समझ में आया अभी? Yes, sir. शी के साथ हमें क्या यूज करना है, वॉज, और वॉज के बाद पास को ING लगाना है. Pass. तो सेम थिंग. Yes, sir. तो बाइट का सेकंड फॉर्म क्या हुआ, बिट हुआ, BIT. गॉट इट. 19. Mayur, I'm asking to Mayur. Mayur, do you hear me? Hello, sir. हाँ प्लीज. जसं हे सेंटेन्स आहे तसंच हे पण आहे, सेम सेंटेन्स आहे. चला सांगा काय राहावं. 17, 18 आणि 19 सेम आहे. ईडी दोन्ही आला. हम्म? ईडी दोन्ही साईडला इथे. दोन्ही साईडला ईडी येतं. नाही, ओके. sir. नाही. हा तर पहिलं जे आहे ना, road. 18 तिथे व्हाईलचा यूज आहे आणि 19 जे आहे तिथे व्हेनचा यूज आहे. तर ते दोन्ही वेगळे येतील. हो, वेगळे जरी असलेत ना तर Rule एकच ऍक्शन आहे जे ना आहे दोघांसाठी. दोघांचा रूल एकच आहे. फक्त व्हाईल हो, sir, सोबत एक आपण sir. कंटिन्यू यूज करतो आणि व्हेन सोबत हा. आपण कम्प्लिटेड ऍक्शन यूज करतो. हाच फरक आहे. चला मग सांगा प्रीति मैडम. कौन सांगत होता दूसरा? जसराज जी आपको ये समझ में आया क्या? बोलिए क्या आना चाहिए Sir, यहाँ पर? wrote. हाँ? Wrote Rahul was entered the room. नहीं गलत है ये, गलत है ये, गलत है. वेन के बाद कंप्लीटेड एक्शन होती है. तो वेन के बाद कंप्लीटेड एक्शन होने के बाद तो राहुल उसके साथ are- कौन सी होनी चाहिए? पास्ट परफेक्ट येईल तिथे. हाँ प्लीज स्मिता मैडम, प्रीति मैडम. Smita wrote an story when Rahul had entered the room. नो एक ऍक्शन चालू होती, दुसरी ऍक्शन झाली. इथे व्हेनच्या नंतर आपल्याला ईडी लावायचं आहे. त्याच्यानंतर रिटर्न please. अँड स्टोरी. नो, दिस इज ऑल्सो रॉंग वन. प्रीति मॅडम तुम्ही काय ते सांगत होतात. प्रीति मॅडम एक ऍक्शन चालू आहे. हा कोण सांगते? Rahul are. राहुल आर कसं येईल बरं, काही पण सांगू नका. Has. अहो मी हा अभिषेक, हा मी सर. तुम्हाला काल हे 2 पॉइंट सांगितले होते की व्हाईल सोबत कंटिन्यू बोलायचं म्हणजे कंटिन्यू ऍक्शन असते आणि व्हेन सोबत कम्प्लिटेड ऍक्शन असते. मग आता व्हेनच्या नंतर आपल्याला कम्प्लिटेड ऍक्शन घ्यायची आहे. ओके, राईट. म्हणजे या इंटरला काय लावायचं, आपल्याला ईडी लावायचं आहे. मग इथे जर ईडी लावायचं असेल तर मग इथे काय करावं लागेल, कंटिन्यू घ्यावं लागेल ना प्रीति मॅडम. कंटिन्यू. Smita was writing and story when Rahul entered the room. हा सर, हा व्हेरी येईल. नाईस, दिस इज द राईट वन. गॉट इट. तर एक तर जसं आता तुम्ही इथं काय केलं होतं, इथं नाही का बाईटचं काय घेतलं होतं, बीट घेतलं होतं. ओके, मग आपण इथे काय केलं, सुरुवातीला
कम्प्लिटेड ऍक्शन घेतली होती आणि व्हाईलच्या नंतर काय घेतलं होतं, कंटिन्यू घेतली होती. मग आपला रूल काय बरं, की व्हाईल सोबत चालू क्रिया वापरायची आहे आणि व्हेन सोबत पूर्ण झालेली क्रिया वापरायची आहे. मग राहुल सोबत व्हेन वापरला गेला, मग राहुलच्या नंतर जे इंटर आहे त्याला आपल्याला ईडी लावावं लागेल, म्हणजे कम्प्लीट करावं लागेल. इथे जर ईडी लागला असेल तर मग याच्यासोबत काय आला पाहिजे, कम्प्लिटिंग, म्हणजे कंटिन्यू ऍक्शन यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी वॉज रायटिंग अ स्टोरी व्हेन राहुल एंटर्ड द रूम असं त्याचा अर्थ निघेल. म्हणजे जेव्हा एक ऍक्शन कंप्लीट झाली तेव्हा दुसरी ऍक्शन चालू होती, किंवा दुसरी ऍक्शन जेव्हा चालू होती तेव्हा एक ऍक्शन पूर्ण झाली असं त्याचा अर्थ निघतो. समजलंय का? डाउट याच्यावरती काही कोणाला? जसराज जी बोलिए, यहाँ पर आप अटके थे, आपको ये समझ में आया पूरा रूल? हाँ सर. क्या समझ में आया, बोलिए आप. सर कंप्लीट होने वाला था ना. हाँ ओके, नहीं नहीं नहीं, मैंने कंप्लीट आपको होने दो वाली रूल्स है बोले इसलिए. हैं. मैंने अभी आपको 2 रूल्स बताइए. क्या बोल? मैंने अभी वेन का यूज बताया और व्हाइल का भी यूज बताया, तो उसके रूल्स बताइए. हाँ अभी सर. मैंने क्या बोला? हेलो सर. हाँ बोलिए जसराज. हाँ व्हाइल में कंटिन्यूअस एक्शन है बोलते. वेरी नाइस. और वेन के साथ कंप्लीट. व्हेरी नाइस. तर मग या ठिकाणी आपण इंटरला काय लावलं, ईडी लावला, म्हणजेच कंप्लीट ऍक्शन झाली. आणि मग राईटला काय लावलं आपण, आयएनजी लावलं. मग इथे जर इंटर्ड असेल तर मग आपल्याला वॉज घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणून आपण वॉज घेतलं होतं. प्रीती मॅडम परत एकदा सांगा हे, सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या. सर व्हाईल सोबत नेहमी कंटिन्यू ऍक्शन राहते आणि नेहमी पास्ट टेन्स असतो. व्हेन सोबत ते नेहमी पास्ट टेन्स असतो, बट ऍक्शन ही कम्प्लिटेड असते. नाही, पास्ट किंवा प्रेझेंट याच्याविषयी नाही बोलत आपण, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की व्हाईल सोबत कंटिन्यू आणि व्हेन सोबत व्हाईल Complete. ही कंटिन्यू ऍक्शन राहते आणि व्हेन हा. सोबत ही कम्प्लिटेड ऍक्शन राहते. व्हेरी नाइस. हे रूल व्हेन समजलाय सोबत सर्वांना आता? कम्प्लिटेड ऍक्शन राहते आणि Very व्हाईल good. सोबत कंटिन्यू ऍक्शन. हा समजलाय का रूल हा? अभिषेक समजलाय? हो सर, हो. काव्या? हो सर. हा, त्याच्यानंतर मंदार, हो सर. स्मिता. ओके चला नेक्स्ट घेऊया. So त्या ठिकाणी सेम येईल का? वेअर क्लाइम्बिंग अप द लॅडर when they हा, heard तो the फिर loud sound. हा सांगा मग. सेम आहे. क्लाइम्बचं मी सेकंड फॉर्म सांगतो, क्लाइम्ड. आणि हेअरचं काय येतं, हेअरिंग. काय म्हटलं मी याच्यामध्ये? ओके, क्लाइम्बिंग. उलट बोलले सर तुम्ही, म्हणजे आपल्याला इथे पहिल्यांदा हा. सेम सेम सेम. उलटं झालं. इथे वेन आहे ना, इकडे heard. वेन. हा ओके, वेन हा. असेल तर मग इकडे कम्प्लीट. ओके चालेल, सांगा. अभिषेक. And अभिषेक. सांगितलं sir, they were climbing up the ladder when they heard a loud sound. A loud sound. ओके, स्मिता काहीतरी सांगत होतात तुम्ही, स्मिता मॅडम. प्रीती मॅडम सांगा. They were climbing up the ladder when they heard a loud sound. असं म्हणताय. बरोबर आहे ना? काय माहित काय सांगतील ते. They were climbing up the ladder when they heard a loud sound. When सोबत आपण completed action घेतली, that means heard. आणि इकडे they आहे म्हणजे वर येईल. They're climbing. आणि climbचं Continue. ing form climbing. Continuous action. ओके. सर बोलिए. सर मैं लीव कर सकता क्या सर? हाँ ठीक है, कोई प्रॉब्लम है तो करो. सर हॉस्पिटल जाके आना है. ओके 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 ओके, मैंने आपने मुझे बरोबर बताया आहे था सर. पहले. हाँ तर हाँ ठीक है, लीव करो रितेश. तर या ठिकाणी आपला एक रूल आहे की जर दोन्ही घटना एकदाच घडलेल्या असतील, म्हणजे असं कसं बरं, की मी तुम्हाला सांगितलं होतं की राणीने पाय टाकताच त्यांनी काय केलं बरं, की ऑर्केस्ट्रा वाजवायला सुरुवात केली, त्या टाईप मध्ये.
त्या टाइप मध्ये हे एक्झाम्पल आहे. म्हणजे एक घटना घडते ना घडते लगेचच दुसरी घटना घडली त्या टाइप मध्ये. मग काय हवं प्रीती मॅडम? दोन्ही घटना घडल्यात म्हणजे त्याच्यामध्ये थोडसा म्हणजे बटन दाबताच लाईट चालू झाला असं आपल्याला म्हणायचं आहे. They हे climbed sense up the ladder when they were hearing a loud sound. हेअरिंग नाहीये. You heard the loud sound. व्हेरी नाईस. एक घटना मी काय म्हटलं, बटन दाबताच लाईट सुरू झाला म्हणजे ऍक्च्युअली या ते काही ठिकाणी सेकंदाचा सर फरक फर्स्ट मध्ये करतानाच तर इथे हा व्हेरी नाईस. जसे राणीने हॉलमध्ये एंटर केलं तसे ऑर्केस्ट्रा चालू झाला. वाजायला सुरुवात हा झाली. हा म्हणजे एक घटना घडते ना घडते लगेचच दुसरी घटना घडली. तर हे सांगण्यासाठी आपल्याला दोघांमध्ये सुद्धा सिंपल पास्ट चा युज करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी क्लाइम्ड यायला हवं आणि इथे हर्ड यायला हवं. मग हे कशावर डिपेंड करतं? हे डिपेंड करतं सेंटेन्सच्या सेन्सवरनं. तर आपल्याला कळायला पाहिजे सेन्स कसा येतो. एकदम म्हणजे असं सेकंदाचा फरक पडतोय का? तर मग दोन्ही मध्ये पण काय यायला पाहिजे? तर सिंपल पास यायला पाहिजे. आणि तिच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेन द PM एंटर्ड द हॉल ऑल कॉंग्रॅच्युलेटेड हिम असं सांगितलं होतं मी तुम्हाला. आठवतं का? आहे तुमच्या वहीमध्ये आहे बघा. आहे ना? हो सर, हो समजलं सर. आहे ना? हा ठीक आहे. 19 आणि 20 सेम नाही म्हणजे सर. काय म्हटलं? क्वेश्चन नंबर 19 आणि 20 सेम नाही आहेत. सेम नाही. हे कशावरती डिपेंड करतं? तर हे करतं त्या ते सेंटेन्सच्या डिपेंड्स ऑन द सेन्स ऑफ द सेंटेन्स. व्हेरी नाईस. म्हणजे ते आपल्याला सेन्स कळायला पाहिजे की एक घटना घडल्यानंतर लगेचच दुसरी घटना घडली. 21. When Sima arrived, they were taking their lunch. Okay, they were taking their lunch. ते देमच्या ऐवजी देअर पाहिजे तिथे. देअर पाहिजे होतं इकडे तिकडे होत असतं. 22. 21 रिपीट करा नाही का? 21 जेव्हा एक क्रिया घडली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती. हा ना, म्हणजे काय येईल मग तिथे? They were taking their lunch. हा they were taking their lunch. जे या ठिकाणी कसं 19 सारखं किंवा 18 सारखंच एक्झाम्पल आहे. हा फक्त 23. हा ओके चालेल. तेच म्हटलं ना मी तुम्हाला, असं कधी होऊ शकतं, चेंज होऊ शकतं ते. 23. So 22. 22 आहे का? ओके 22. Were playing games. वेअर प्लेइंग येईल का? हा सर, were playing. अजून काय हवं? आता सांगितलं फॉर 10 weeks आलेलं आहे या ठिकाणी. अभिषेक फॉर आलं. हा सर. मग पिरियड ऑफ टाइम आपण कोणत्या टेन्स मध्ये यूज करतो प्रीती मॅडम, काव्या मॅडम, विनायक? Past perfect tense. मग काय आला हवं सांगा? मग काय आला पाहिजे? They had played football for half an hour when it started to rain. Very nice. They काय आला had पाहिजे? played football. Had played. हो. तर हॅड बीन यायला पाहिजे, हॅज बीन यायला पाहिजे का हॅव बीन यायला पाहिजे हे म्हणतोय मी. हॅज बीन कसं येईल? इथं स्टार्टेड आहे ना. अच्छा. They have been in. हॅव बीन कसं येईल? स्टार्टेड आहे ना, पास्ट टेन्स आहे तर इकडे पण पास्टच यायला पाहिजे. Had been. हॅड बीन यायला पाहिजे. व्हेरी नाईस. काय यायला पाहिजे? हॅड बीन. मी तुम्हाला दिलेले तर सगळे सेंटेन्स दिले, तुम्ही फक्त रिव्हिजन करत चला. 23 सांगा. सेम थिंग आहे. चला सांगा पटकन. मोनिका सांगते. Had tried. Had. मोनिका काय सांगितलंय तुम्ही? Had tried.
नाही, नुसतं हॅडच्या नंतर काय घ्यावं लागेल? इथे पण काय दिलंय बघा, Sorry, for 10 had years. been tried. Had Had been. been tried. Must be ट्राईड का ट्राईंग? Tried. नाहीये. विनायक Trying is trying. कायला पाहिजे? ट्राईंग गेला पाहिजे. मी सांगितलं ना, इथं सांगितलं Yes, प्लेइंग sir. घेतलं तर मग ट्राईंग गेला पाहिजे. कशामुळे तुम्हाला कळालं? इथे फॉर 10 वीक्स आहे ना, त्यामुळे कळालं. ओके. आणि हॅडस काय युज करायचं? कारण की सक्सिडेड आहे. Succeeded है ना. Succeeded. इकडे सक्सिडेड असल्यामुळे इथे हॅड घ्यावं लागतं. जर इथे जर तसं काही नसतं तर आपण मग हॅज बीन किंवा हॅव बीन घेतलं असतं अकॉर्डिंग टू अवर रूल. ओके. इथे जर ही असतं तर आपण हॅज घेतलं असतं. इथे वी असल्यामुळे आपल्याला हॅव घ्यावं लागलं असतं. बट इथे सक्सिडेड आहे म्हणजे ऍक्शन कोणत्या काळातली झाली? पास्ट मधली झाली. पास्ट मध्ये आपण हॅडचा युज करतो का? तर करतोय. देअरफॉर वी हॅव टू यूज हिअर हॅड बीन ट्राईंग. नेक्स्ट वन 24. Again, Abhishek. Again, Abhishek. I'm asking to Abhishek. Same. No, wait. 24 na sir. Abhishek. I'm asking to Abhishek. कोणता? 23 म्हणताय? 23rd. हा 23. तेच म्हटलं ना, इथे फॉर 10 वीक्स आहे. मग फॉरचा यूज जो आहे तो आपण एक तर परफेक्ट मध्ये करत असतो, नाहीतर परफेक्ट कंटिन्यू मध्ये करत असतो. फॉर इज यूज्ड फॉर पिरियड ऑफ टाइम अँड सिन्स इज यूज्ड फॉर पॉइंट ऑफ टाइम. तर फॉर आणि सिन्स जे आहे ते दोन काळामध्ये यूज करतात. एक तर परफेक्ट मध्ये, नाही तर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये यूज करतात. मग आता परफेक्ट कंटिन्युअस कोणता घ्यावा लागेल आपल्याला? हे कशावरनं कळालं आपल्याला? तर या सक्सिडेड वरनं कळालं. तर वी काय असेल? सब्जेक्ट असेल. आणि सक्सिडेड काय आहे? V2 आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हे कोणत्या टेन्सचं स्ट्रक्चर आहे? तर हे सिंपल पास्टचं स्ट्रक्चर आहे. मग सिंपल पास्टचं जर स्ट्रक्चर असेल तर त्याच्यासोबत पास्टचाच टेन्स आपल्याला यूज करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हॅड वापरावं लागेल. म्हणून वी हॅड बीन ट्राईंग हार्ड फॉर 10 वीक्स असं यायला हवं. बट सर हे इन्सिडेंट एका पाठोपाठ झालेले आहेत ना. इथे फॉर 10 इयर्स आहे. या फॉर 10 इयर्स मुळे आपल्याला त्या ठिकाणी करू शकतात ना. पास्ट परफेक्ट फक्त. कोणता एका पास्ट पाठोपाठ परफेक्ट? झालेले नाहीये तिथे मेन्शन केलेलं आहे फॉर 10 वीक्स. फॉर 10 वीक्स म्हटलेलं आहे. हो, झालं म्हणजे एका पाठोपाठ झालेत ना त्या. नाही झालं नाही. ते घडत आलेली घटना आहे. घडत आलेली अगं घटना एका आहे. पाठोपाठ म्हणजे कसं की ती ऍक्शन झाल्याबरोबर लगेच दुसरी. इथे मेन्शन केलेलं आहे ना आपल्याला फॉर 10 वीक्स. म्हणजे ती आताच तिने केलेली नाहीये. 10 वर्षापासून ती करत आलेली आहे. आता आता कम्प्लीट जेव्हा एका दोन पाठोपाठ ऍक्शन म्हणजे ऍट अ काय? टाइम कसं होतं की एका पाठोपाठ म्हणजे नेमकं कसं? बटन दाबल्यानंतर लाईट लागतो का नाहीये तेवढं अंतर असायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याला म्हणतात एका पाठोपाठ एक. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा टाइम पाहिजे फक्त. जसं की दोन action. when the PM entered the hall, all congratulated him. जसे त्याने हॉलमध्ये प्रवेश केला तसे सगळ्यांनी त्याचं काय केलं? अभिनंदन केलंय. अशी घटना आली पाहिजे. पाऊल टाकणे आणि सगळ्यांनी उभं राहून त्याचं अभिनंदन करणे. इतका कमी वेळ असणं गरजेचं आहे. कशासाठी? जेव्हा एक क्रिया घडल्यानंतर लगेचच दुसरी क्रिया घडली हे सांगण्यासाठी. इथे तसं नाहीये. इथे मी फक्त एवढं सांगतोय तुम्हाला की फॉर दिसलं किंवा सिन्स दिसलं की आपल्याला समजायला पाहिजे की या ठिकाणी एक तर परफेक्ट यूज झाला पाहिजे, नाहीतर परफेक्ट कंटिन्युअस यूज झाला पाहिजे. मग कोणता परफेक्ट आणि कोणता कंटिन्युअस घ्यायचा असेल तर हे आपल्याला पूर्ण सेंटेन्स यूज करावं लागेल किंवा बघावं लागेल. मग इथे वी सक्सिडेड असा आहे. मग सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्टचा जो यूज आहे तो आपण सिंपल पास्ट मध्ये करतोय. मग सिंपल पास्ट मध्ये जर करत असेल तर मग त्याच्यासोबत कोणता काळातला एक्झाम्पल यायला पाहिजे किंवा सेंटेन्स यायला हवं तर ते पास्ट मधलंच यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हॅडचा यूज करावा लागेल. समजलंय का? गॉट इट? चला नेक्स्ट सांगा. 24. मी अभिषेकला विचारत होतो. 24. ही पुटचं पुटिंग येतं. पुटचं पुटिंग येतं. ING फॉर्म घालायला तिथे.
सेम थिंग आहे 23 आणि 24. ते मॅडम जे विचारत होते त्या मॅडम सांगा प्लीज. इथं काय आला हवं सांगा. विनायक सांगा चला. विनायक एंड जसराज, आप दोनों साथ में हैं मुझे मालूम है, प्लीज डिस्कस करके बताइए. आई एम आस्किंग टू विनायक एंड जसराज. ओके. Had been putting. व्हेरी नाईस. हॅड बीन पुटिंग यायला पाहिजे. कशामुळे हॅड बीन पुटिंग यायला पाहिजे? कारण जसं आपण वी सक्सेडेड इकडे बघितलं होतं तसं इथे पण बघा, ही काय झाला सब्जेक्ट झाला आणि अचिव्ड काय झालं V2 झालं, म्हणजे सिंपल पास झाला. मग सिंपल पास सोबत आपण काय युज करत असतो? सिंपल पास सोबत काय युज करत असतो? पास परफेक्ट ही युज करत असतो. किंवा त्याच्यासोबत आपण पास ऍक्शन दर्शवणार कुठले एक सेंटेन्स युज करू शकतो. म्हणून या ठिकाणी हॅड बीन यायला पाहिजे. हॅड बीन पुटिंग हार्ड. कशावरनं कळालं अभिषेक? फॉर 3 इयर्स. इथे पण काय आहे? फॉर 3 इयर्स. जसं इथे फॉर 10 वीक्स होतं का नाहीये, तसं इथे पण काय आहे? फॉर 3 इयर्स. त्यामुळे या ठिकाणी हॅड बीन पुटिंग असंच यायला हवं. प्रीती मॅडम एक्सप्लेन इट. सर आपल्याला इथे फॉर 3 इयर्स दिलेला आहे ना, म्हणजे तिथे आपल्याला काळ तो मेन्शन केलेला आहे आणि सेकंड सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस V2 हा फॉर्म दिलेला आहे, म्हणजे पास्ट टेन्स तिथे दिलेला आहे. मग पास्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला इकडे सुद्धा हे करावं लागेल, हॅड बीन पुटिंग असं घ्यावं लागेल, म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यावं लागेल. व्हेरी नाईस. समजलंय का आता सर्वांना? आणि सेम Yes, sir. 25 तसंच आहे. ओके. 25 सांगा. 25 Had been suffering. हा पूर्ण सांगा मोनिका. Had been suffering. वाय? कारण इथं 5 फॉर मोर दॅन 5 days दिलेले आहे. आणि इकडं व्हेनच्या पलीकडं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे पास्ट म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करायचं. पास परफेक्ट कंटिन्युअस म्हणा. हा परफेक्ट कंटिन्युअस. काव्य सांगा बरं. She had been suffered. सफर? She had been suffering. सफरिंग. व्हेरी नाईस. सफरिंग यायला हवं. मग इथे पण तेच आहे की व्हेनच्या नंतर आपण काय युज केलं? शी काय असेल? सब्जेक्ट असेल आणि रिसिव्ड घेतलंय म्हणजे V2 झाला. म्हणजे हे सुद्धा ऍक्शन कुठली आहे बरं? पास्ट मधली आहे. मग पास्ट मधलं पास्टच ऍक्शन असायला पाहिजे. इथे पण असं होऊ शकतं का की हॅज बीन येऊ शकतं का या ठिकाणी? येऊ शकतं का हॅज बीन? नाही येणार हॅज बीन. काय येणार नाहीये? कारण इकडे सिंपल पास युज केलेला आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला पास सोबत पासच युज करावा लागेल. गॉट इट एव्हरीबडी? नेक्स्ट. डबल फिलर. काय यायला हवं? वन मिनिट. चला हे घेऊया आपण. ते पॉइंट राहिला होता त्याच्यामुळे मी त्याला लिहू केला. हा घेऊया. कुक्स. वाय? वाय? सर रेग्युलर ऍक्शन. ओके. रेग्युलर ऍक्शन आहे त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल? कोक्स घ्यावं लागेल. आणि परत का कोणता वर्ड यूज केलेला आहे? ऑलवेज यूज केलेला आहे. ऑलवेज वरनं काय कळालं आपल्याला? रेग्युलर प्रोसेस कळाली. आणि मला असं वाटतं की प्रीती मॅडमला चांगला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा, कारण रोज सायंकाळी स्वयंपाक करावाच लागतो. असं होतं का की वन डे गॅप करायला लागते? किंवा मग या संडेला मी इव्हिनिंगला केला, दुसऱ्या संडेला मॉर्निंगला करेल, असं तर होणार नाही ना. मग हे काय झाली? तुमची काय झाली? एक प्रोसेस झालेली आहे, रेग्युलर प्रोसेस झालेली आहे.
त्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार, कुकला येस लावून कुक्स यूज करणार. व्हेरी नाईस. सेकंड वन. थर्ड येईल कसं, आय एम वेअरिंग. व्हेरी नाईस. काय यायला पाहिजे, वेअरिंग यायला पाहिजे. आय एम वेअरिंग अ कोट बिकॉज इट इज व्हेरी कोल्ड टुडे. थर्ड वन. B. B. Sets. B. सेट येईल कसं, सी येईल, सेट इन द वेस्ट. B. B. B for Bombay. हाँ sir. Sets. येस. ओके, हा सांगा वाय. प्रीती मॅडम प्लीज कॅन यू एक्सप्लेन इट. Sir, third person आहे ना, the sun. The sun आणि rises in त्यानंतर the east and sets in the west. Regular आहे ना ते रोज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. विनय, काय बरं ती घटना, हा, जसं मी आता regular सांगितलं action. सांगितलं तुम्ही रेग्युलर ऍक्शन सांगितलेली आहे. त्यात कुठं बंद होते का बरं. आज सूर्य उगवलाच नाही इकडून, Answer. आज इकडे उगवला, इकडे एक दिवस साऊथला उगवतो, एक दिवस तिकडे ईस्टला उगवतो, वेस्टला उगवतो, असं होतं का. नाहीये. सेम थिंग असणार आहे. उगवतो त्याच दिशेला आणि मावळतो ज्या दिशेला, ज्या म्हणजे ते सेम थिंग असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडेल का बरं, कुठलाही फरक पडणार नाही. ओके, चला. पूर्व आणि पश्चिम दिशा त्याच्यामध्ये ठरलेलेच आहेत, त्यामुळं सेट्स यायला हवं. फोर्थ वन. Is running. इज रनिंग. हा, इज रनिंग. D. D1 is right one. Very nice. D1 is right one. Good job. Then 5-1. सेकंड वन येईल का, does not float on water. B. B for Bombay. सेकंड वन. 5-1. सेकंड वन. Bombay. सेकंड वन यायला पाहिजे. डज नॉट फ्लोट. व्हेरी नाईस. कारण हे काय बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी सायंटिफिक फॅक्ट असेल तर ती सायंटिफिक फॅक्ट जी आहे ते सिम्पल प्रेझेंट मध्ये present यूज tense. केली जाते. कट इट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ओके, वॉटर इज बॉइलिंग 100 डिग्री सेल्सिअस असं म्हणता येईल का आपल्याला. नो, वी कांट से लाईक दिस. देन 6-1. B for Bombay. असं स्टडीज. सेकंड येईल सर. नाहीये, असं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर. Is studying. Is studying. हा, मग मला सांगा, तुम्ही जर स्टडीज Misha म्हटलात is ना, studying in class. ती आयुष्यभर जसं तुम्ही सायंकाळी आयुष्यभर स्वयंपाक करणार आहात, जसा सूर्य आयुष्यभर किंवा आपण जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत ते पूर्वेकडनंच उगवणार आहे, तसे ते 10व्या वर्गात राहणार आहे का. No, नाही sir. ना. मग चालू झालेली Exactly. क्रिया संपणार एका वर्षानंतर. मग काय असायला पाहिजे, इज स्टडिंग असायला पाहिजे. गॉट इट. समजलं का मी काय म्हटलं ते पॉइंट. Yes, sir. कोणाला Yes. समजलं. अभिषेक सांगा काय समजलं ते. कंटिन्यू नाही असं तिकला, ते परमनंट 10 मध्ये नाही राहणार, त्यामुळे स्टडिंग यायला पाहिजे टेम्पररी पेमेंट मध्ये. हा, जर तुम्ही स्टडीज म्हटलं तर काय होईल बरं, ते Permanent. परमनंट होऊन जाईल. कोणत्याच वर्गामध्ये. हा, आयुष्यभर 10व्याच राहील ती. नेक्स्ट वन. म्हणजे आपण जेव्हा ING लावतो तेव्हा त्याची ऍक्शन कशी असते, त्याची ऍक्शन कशी असते, चालू झालेली क्रिया कुठे ना कुठे संपायला पाहिजे. संपणार आहे का नाही, ती संपायला हवी. पण एका वर्षानंतरच बरं का, मध्ये नाही. 7-1. चला 7th वन. C. I'm working. व्हेरी नाईस. आय एम वर्किंग यायला पाहिजे. C1 इझी आहे ते. त्यानंतर 8th वन. फर्स्ट वन. Sir, first. Felt. नाही.
सेकंड सर नो सर आय एम फिलिंग येईल तिथे सर आय एम हा. फिलिंग इल सेकंड. कारण वेण आहे आणि इकडे प्रेझेंट टेन्स आहे सोबत, तर इकडे पण आपल्याला प्रेझेंटच घ्यावं लागेल. कंटिन्युअस नाही प्रोसेस पाहिजे या नाही साईडला. नो 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 नो. एक मिनिट सर थांबा. सी ऑप्शन डी सर डी. मग आय फील स्लीप. आय फील्स कसं येतं बरं? आय डी सोबत सर. आपण मग येस सर लावतो. फील फेल्ट येईल ना. आय फेल डिप्रेस when I go for the interview. अहो मला वेन सांगा. कम्प्लीट नाही. हा सर. नाहीये इथे वेनच्या नंतर कोणता टेन्स दिलाय? सब्जेक्ट प्लस V1 दिलाय ना. तर तर मग हा. सब्जेक्ट प्लस V1 सोबत एक तर नाही का सिंपल फ्युचर येऊ शकतं, नाही तर तर दुसरं काही feel, येणारच feel. नाहीये. नाहीतर मग सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल प्रेझेंटच येईल. फील येईल कळलं का? का? फील सर. मग काय यायला पाहिजे? Plan. फील यायला पाहिजे. फील यायला पाहिजे. समजलंय का पॉइंट? हो सर. काव्या समजलं का? हो सर. जर ऑप्शन मध्ये जर एखाद्या वेळेस ऑप्शन मध्ये जर सिंपल फ्युचर असतं तर आपण ते घेतलं असतं, ठीक आहे. पण आहे का याच्यामध्ये ऑप्शन मध्ये तसं काही विल शाल काय आहे का? नाहीये. त्यामुळं नाही सर. हेच यायला पाहिजे. म्हणजे याचा आम्ही तुम्हाला फोकस काय करतोय ते बघा. तुम्हाला हे सगळं सेंटेन्स वाचावं लागेल. कोणत्या सेंटेन्स सोबत कोणतं सेंटेन्स येतं असं बघावं लागेल. मी तुम्हाला शिकवताना खूप वेळ सांगितलं की कन्फ्युज करणारे असतात सगळे सेंटेन्सेस. जसं की आता अभिषेक किती कन्फ्युज होतो. रेग्युलर करतोय 100% सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण आता जेव्हा एक्झाम घेतो त्यावेळेस तुम्हाला ते पॉइंट ऑफ व्ह्यूच माहिती नाही. आणि मी जे सांगितलं की असं असं एक्झाम्पल येत असतं तेच सगळे येतात की नाही ते बघा तुम्ही. सगळे ते आलेले आहेत इथे, तेच एक्झाम्पल्स आहेत. यानंतर बघा 9. फर्स्ट सर. फर्स्ट कायला पाहिजे? फर्स्ट वन. फर्स्ट वन इज राईट वन. ओके. 10th one. सी. सी. सी थर्ड सर. वन. थर्ड वन कारण आर यू दिलेलं आहे, तर मग आपल्याला माहिती आहे एम इज आर सोबत आपण जनरली काय यूज करत असतो? आयएनजी फॉर्म यूज करत असतो. दॅट्स इट. डुईंग यायला हवं. देन 11. ए फर्स्ट वन. बघ आताच सांगितलं मी तुम्हाला, आठवतं का? आताच सांगितलं बघा. येस सर. काव्या सांगतील. काव्या सांगतील. फर्स्ट वन सर. वाय? तर ते बघा इथे पण इकडे बघा, इथे पण व्हेन आहे, इथे पण व्हेन आहे का नाही? दोन्ही मध्ये आपण कंपॅरिझन करतो 8 ची आणि 11 ची. ओके. इथं पण व्हेन आहे, इथे पण व्हेन आहे. इथे सब्जेक्ट आय आहे, इथे सब्जेक्ट द रेन आहे. आता ऑप्शन मध्ये काय नाहीये? इथल्या ऑप्शन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मग जर सिंपल प्रेझेंट सोबत आपण सिंपल फ्युचर यूज करू शकतो, पण याच्यामध्ये कुठेतरी विल किंवा शाल यूज केलंय का? ऑप्शन मध्ये आहे का कुठेतरी? नाहीये. मग आपण सरळ काय घेतलं होतं की सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल प्रेझेंट. मग इथे काय आहे? सिंपल प्रेझेंट आहे, इट रेन म्हटलेलं आहे किंवा द रेन म्हटलेलं आहे, आणि इथे काय दिलंय? विल गो दिलेलं आहे. विल गो घेतलं म्हणजे सिंपल फ्युचर आहे. मग सिंपल फ्युचर सोबत आपण काय घेणार आहोत? सिंपल प्रेझेंट घेणार आहोत. मग काय आला हवं? स्टॉप्स यायला पाहिजे. कशामध्ये स्टॉप्स यायला पाहिजे? स्टॉप काय येऊ नये बरं? कारण थर्ड पर्सन आहे सर द रेन. थर्ड पर्सन आहे कारण या ठिकाणी एकच आहे ना पाऊस, त्याच्यामुळं आपण थर्ड पर्सन सोबत मेन व्हर्बला येस किंवा ईएस लावत असतो. तर त्या ठिकाणी आपण काय लावला? येस लावलाय. गॉट इट एव्हरीबडी? येस सर. काय डाऊट कोणाला याच्यामध्ये? नो सर. एवढं केअरफुली बघावं लागतं. म्हणण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की तुमच्या डोक्याच्या वरून जर एखादं फ्लाईट जरी गेलं एक्झामच्या वेळेस, तरी सुद्धा ते तुम्हाला ऐकायला येता कामा नये. हेलिकॉप्टर जरी फिरत असेल डोक्याच्या वरून, तरी सुद्धा त्याचा आवाज ऐकायला येता कामा नये. एवढं कॉन्सन्ट्रेशन तुमचं असायला हवं. तेव्हाच तुमचे बरोबर येतील आणि तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. गॉट इट? हाँ सर. आता ये तो बड़ी काम की चीज है. चलिए, इसको बोलते हैं स्पॉटिंग एरर. ABCD. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या ब्लॉक मध्ये एरर आहे.
इझी आहे, खूप इझी आहे. बरं मी तुम्हाला सिंपल पास्ट शिकवलाय का? सी पार्ट काव्या सिंपल काव्याकडे वही नाहीये. अभिषेक तुमच्याकडे आहे का? ए मध्ये एरर येईल सर. आहे सर, वही आहे. आहे का? हा सिंपल पास्ट काढा. ए मध्ये एरर काढला. येईल सर. थांबा. सिंपल पास काढलाय का? मोनिका काढलाय सिंपल पास्ट? हो, मोनिकाकडे पण वही आहे. काढलाय हो का? सर, त्याच्यामध्ये मी काढले. टाइम एक्सप्रेशन दिले बघा. लास्ट वाले दिलेत. लिस्ट आहे का हा तुमच्याकडे? दिले बघा. सर. हा हो, त्या आहे. लास्टच्या शेवटी काय कोणता वर्ड दिलाय बघा. शेवटचे 2 वर्ड सांगा. इन मार्च 19 व्हेरी नाईस. Ago मोने. हा विनायक कोणता दिलता मी तुम्हाला? Ago. इन मार्च. व्हेरी नाईस. कोणता वर्ड दिलाय मी? ऍगो दिलाय. बघा या ठिकाणी कोणता वर्ड आला? ऍगो. म्हणजे याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये ऍगो येत असतं ते जे past. सेंटेन्स असतं ते सिंपल पास्टचं असतं. मग सिंपल पास्ट मध्ये हॅज येतो का? नाही सर. नाही. नाही. हे हॅज का आहे? सुपरफ्लोज आहे. हॅज का आहे? सुपरफ्लोज आहे. त्यामुळं फक्त काय व्हायला पाहिजे होतं? हिज फादर डाईड 3 days ago असं यायला हवं होतं. इथे कशावरनं कळालं आपल्याला? या ऍगो वरनं कळालं. विनायक Yes sir. समजलंय का? हो सर. अभिषेक समजलंय का? हा सर. Ago is used in simple past tense. What is the structure of simple past tense? Subject plus V2 plus object. मग त्याच्यामध्ये हॅज किंवा हॅव येत असतं का? नाहीये. म्हणून त्याला आपल्याला काढून टाकावं लागेल. मग कशामध्ये एरर असायला हवी? कशामध्ये असायला पाहिजे? डी. नाहीये. डी नाहीये. तुम्हाला मोबाईल सी दिसत नाही का आहे व्यवस्थित? ते ना सर एकत्र दिसतंय. अच्छा हॅज डाईड मला सी मध्ये येईल सर. सी मध्ये. हा सी सी मध्ये. थोडं स्पेस आहे. मला पण इथे थोडंसं डिस्टन्स कमी दिसतं ते, बट माझ्याकडे लॅपटॉप असल्यामुळे मला ते कळेल. बट तुमच्याकडे मोबाईल असल्यामुळे मध्ये डिस्टन्स असतं, तुम्हाला सी. फार कमी दिसेल. ओके मी सांगत जाईल तुम्हाला कुठं कुठं ब्लॉक आहेत. सेकंड मध्ये जराशी जास्त दिले स्पेस त्यांनी. ओके चला सेकंड बघूया. सर डी मध्ये येईल. डी मध्ये. डी मध्ये म्हणताय? येस सर. अजून Yes sir. D च येईल. सर डी. फोर्थ ऑप्शन. ओके अजून झालं. लक्षात घ्या व्हेन सोबत विलचा वापर केला जात नाही. व्हेन यू फाइंड असं असतं. व्हेन यू विल फाइंड नाही. व्हेन यू फाइंड या टाइप मध्ये येत असतं. कळालं? तर या ठिकाणी कशामध्ये एरर असायला पाहिजे? ए मध्ये असायला पाहिजे. सो विल इज इकडे सुपरफ्लोज हियर. प्रेझेंट टेन्स येईल. इकडे फ्युचर टेन्स आला म्हणून इकडे प्रेझेंट टेन्स येईल. हा 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 त्या टाइप मध्ये लक्षात ठेवायचं. आता सांगितलं होतं एक्झाम्पल मी, आठवत असेल तर. थर्ड वन. सर ए मध्ये येईल. व्हेरी नाईस. सांगा वाय. सर कारण इथे बिफोर दिलेला आहे आणि ह्या दोन्ही ऍक्शन म्हणजे एका पाठोपाठ झालेला आहे. म्हणजे जशी बेल होण्याच्या आधीच तिने पोलिसांना फोन केलेला होता. हा म्हणजे बिफोरचा यूज केलेला आहे ना आपल्याला. ओके 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 दोन्ही यू आर ऍक्शन राईट. ह्या म्हणजे 100% एक ऍक्शन राईट. झाली आहे आणि दुसरी ऍक्शन म्हणजे दुसरी ऍक्शन होण्याचीच बाकी होती, तर तिने पहिली ऍक्शन म्हणजे कम्प्लीट केलेली होती. ओके म्हणजे तिने ऑलरेडी टेलिफोन पोलिसांना केला होता आणि मग ओके अलाराम. ओके ओके तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे. मला ते कळालं. पण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सिंपल पास्ट सोबत आपण पास्ट परफेक्टचा यूज करत असतो. तर इथं काय झालं? तर इथे पण पास्ट परफेक्ट घेतलं आणि इथे पण पास्ट परफेक्ट घेतलं. त्यामुळे इथे हॅडची काही गरज नाहीये. सुपरफ्लोज आहे.
फक्त काय आला पाहिजे होतं, स्टॉप यायला पाहिजे होतं. करेक्ट. समजलं का? हो सर. Yes, Okay. sir. ओके. दिसते ना तुम्हाला? दिस इज हो सर. पहिला ब्लॉक आहे. दिस इज पहिला ब्लॉक आहे. ओके. द फर्स्ट टाइम जे आहे ते दुसरा ब्लॉक आहे. दॅट आय सी सच. सर थर्ड वन मध्ये येईल का रॉंग? आता सांगा. थर्ड वन सी मध्ये रॉंग येईल. See, sir. तर कशामुळे? सी येईल. कारण का सॉ येईल सर, त्यानं अगोदर अशी मुलगी म्हणजे मूवी बघितली ना. अजून काय सांगताय? तर त्याने ह्याच्या अगोदर अशी इंटरेस्टिंग मूवी बघितली नाही, म्हणजे तशी पहिल्यांदाच बघतोय ना. नाही हे बघा, तुम्हाला तो पॉइंट घेतला असेल आय थिंक. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, दिस इज द ओनली या टाईप सोबत आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा असतो. मला वाटतं की मोनिकाकडे आहे आणि प्रीती मॅडम कडे पण ते पॉइंट असायला हवा. हा पॉइंट तुमच्या बॅचला दिलाय का नाही मी? हे काढा बरं मोनिका मॅडम. मोनिका, हा सर. तुमच्याकडे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का? आहे ना. मग काढून बघा बरं. दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, दिस इज द बेस्ट, दिस इज द वर्स्ट, दिस इज द ओनली या टाईपचं मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलंय का त्याच्यात? एक मिनिट. फक्त प्रेझेंट परफेक्टच बघा. हा प्रीती मॅडम कडे आहे पण त्याच्या जवळ आता सध्या हा वही नाही. आहे आय नो सर. दॅट. आहे ना? काय आहे सांगा. रूल सांगा, रूल वाचून दाखवा. हॅलो. हा वाचून हा, दाखवा म्हटलं. रीड इट. सांगा. एक मिनिट सर. ज्यांच्याकडे हा रूल नाही त्याने नोट करून घ्या. चला सर कोणता रूल सर सांगा ना, बघतो माझ्याकडे आहे. मी सांगतोय ते लिहून घ्या आता. दिस ऑब्लिक, 2 मिनिट दॅट ऑब्लिक. ओके थांबा सेकंड. मोनिका तोपर्यंत शोधा. दिस ऑब्लिक, हा सर. that oblique, this oblique, that oblique, it is the first, it is the first oblique second, it is the first oblique second oblique third, हाँ dot 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 करा time, dot 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 time oblique chance, Mayur, getting it? हो सर. Okay. Dot 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 time oblique chance. Oblique. Oblique. The only. The only. The only कसं म्हणायचं? This is the only. It is the only. That is the only. या टाइप मध्ये. The only. Oblique. The best. Oblique. The best. ऑब्लिक वर्स्ट. म्हणजे वर्स्ट सोबत सुद्धा आपण द चा वापर करतोय ना, कारण ही सुपरलेट डिग्री आहे.
ऑब्लिक वर्स्ट, WORST, worst, bad, worst and worst. Worst, oblique finest, oblique finest, fine, finer and finest, oblique most interesting, oblique most interesting, plus present perfect tense, plus present perfect tense. प्रीति मॅडम, डू यू हिअर मी? येस सर. हा, तर हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ना, मी ऑब्लिक करून दिलंय. ते सगळे जे वर्ड आहेत ते कोणासोबत घ्यायचे? इट इज सोबत, दॅट इज सोबत, या टाइप मध्ये घ्यायचे आहेत. तर म्हणून दाखवा बरं कसं येईल ते. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, दॅट इज द सेकंड, दॅट इज द थर्ड, दॅट इज द फोर्थ. टाइम घ्या पलीकडे किंवा चेंज घ्या. दिस इज द बेस्ट, दिस इज द वर्स्ट, दिस इज द फायनेस्ट, दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग. त्या टाइप मध्ये हे येत असतात. मग कसे येतील सांगा आता परत. म्हणजे सर मी लिहिलं नाही ते. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. किंवा सांगितलं म्हणजे माझ्या तुम्हाला जेवढं कळालं लक्षात का? आहे मी तेवढं सांगते. This is हा, the सांगा. first this is the first time, this is the second time, this is the best, this is the interesting, that is the best, that is the first time, that is the second time, that is the worst, this is the worst, likewise. लिहायची काही गरज पडली नाही तुम्हाला, लिहून पण नका, सगळं बरोबर सांगितलं. हा, म्हणजे मी तसंच जे लक्षात होतं ते सांगितलं. आणि हे झालेलं पण आहे, तुमच्या वहीमध्ये पण आहे, ते घरी असेल तुमच्या. ओके, तर मग याचा अर्थ सुरुवात कशाने झाली आहे? दिस इज द फर्स्ट टाइम न झालेली आहे. ओके, बघा इथे दिस इज द फर्स्ट टाइम न झालेली आहे. मग याच्यानंतर आपण काय म्हटलं की प्लस काय म्हटलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा. तर मग इथे काय यायला हवं? IC बरोबर काय यायला हवं? सी सॉ अँड सीन. काय हलावं? सीन. नुसतं सीन येतं का? त्याच्यासोबत कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं? आय सोबत हॅव घेणार का हॅज घेणार? कोणाला सांगता येईल? हा, विनायक. काय सर? सांगा काय हवं इथं मग? आय हॅव सीन. व्हेरी नाईस. काय आला पाहिजे? आय हॅव सीन यायला हवं. कारण आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चरच काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. मग आय सोबत आपण हॅज घेतो का हॅव घेतोय? तर आपण हॅवचा यूज करतोय. देअरफॉर या ठिकाणी काय हवं? हॅव यायला पाहिजे. सो आय हॅव सीन. कशामुळे आय हॅव सीनच घेतलं? कारण दिस इज द फर्स्ट टाइम ही या ठिकाणी फ्रेज यूज केलेली आहे. मग इथे फर्स्टच येऊ शकत नाही, तर सेकंड पण येईल, थर्ड पण येईल, फोर्थ पण येईल, फिफ्थ पण येईल, किंवा द बेस्ट पण येईल, द वर्स्ट पण येईल, द फायनेस्ट पण येईल, द मोस्ट इंटरेस्टिंग पण येऊ शकेल. असं काहीही येऊ शकतं. गॉट इट? चला नेक्स्ट वन. 5. ए पार्ट मध्ये. वाय? कॅन यू एक्सप्लेन मॅडम? यू आर राईट. ए मध्ये यायला हवं. इथे व्हेनेवरचा यूज केलाय. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर काढून बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला व्हेनेवरचा यूज जो आहे तो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. व्हेनेवर ही कम्स असायला पाहिजे होतं. जेव्हा जेव्हा तो येतो ना तेव्हा तेव्हा तो काय आणत असतो? माझ्यासाठी छान गिफ्ट आणत असतो. मग काय हवं इथे? ही कम्स यायला पाहिजे. काय पाहिजे? कम्स. समजलंय का सर्वांना? प्रीती मॅडम समजलं? स्मिता? एकदा परत सांगता का? माझं लक्ष नव्हतं. व्हेनेवर सोबत सिंपल प्रेझेंटचा यूज केला जातो.
कोणासोबत? व्हेनेवर हा सोबत. हा म्हणून या ठिकाणी ही कम्स याला पाहिजे. हा हे माहिती आहे सर. ओके, माहित होतं ना? हा हे मला वाटतं माहिती आपण आहे. याच्यावरती डिस्कस केली होती आपण, आठवतं का तुम्हाला? एकदा तुम्ही नेटचा एक कुठला तरी प्रॉब्लेम आणला होता मला, याच्यावरती आपण डिस्कस केली होती व्हेनेवर वरती. आपण हा केला होता तसं सर. हा. तर व्हेनेवर ही कम्स कायला पाहिजे? व्हेनेवर सोबत आपण सिंपल प्रेझेंटचा नेहमी यूज सिम्पल करतो. प्रेझेंट टेन्स घेतो. ओके. 6-1 बघा. पार्ट बी मध्ये Nowadays he teaches English. पार्ट बी मध्ये बी मध्ये यायला पाहिजे. वाय? नाउअडेज असल्यामुळे तिथं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिजे. व्हेरी नाईस. नाउ डेज आहे तर मग नाउ डेजचा आपण यूज कशामध्ये करत असतो? कंटिन्यू ऍक्शन दाखवण्यासाठी. मग या टीचर्सच्या ठिकाणी कायला पाहिजे? ही इज टीचिंग याला पाहिजे. Teaching English. कशाला पाहिजे? ही इज टीचिंग याला हवं. व्हेरी नाईस, गुड जॉब. देन 7th one. हे तर कालच सांगितलं मी, इट इज टाइम, इट इज हाय टाइम, हे सांगितलं होतं का नाहीये? वहीमध्ये बघा. अभिषेक आहे का वहीमध्ये तुमच्या? इट इज टाइम, इट हो इज सर. हाय टाइम. मग बघा त्याच्यासोबत आहे काय सर. पाहिजे? 7-1. इट इज हाय टाइम वी लेफ्ट. विनायक आहेत का? विनायक, विनायक, डू यू हिअर मी? विनायक, हा सर. हा, तुम्ही हा क्वेश्चन मला विचारला होता, याचा अर्थ काय निघतोय म्हणून आठवतं का? Yes sir. तर इट इज हाय टाइम सोबत आपण काय वापरत असतो? सिंपल पास्ट यूज करत असतो. म्हणून या ठिकाणी व्हेन यू काय घेतलंय? ओके, यू स्टार्टेड याला पाहिजे या ठिकाणी. इट इज टाइम, यू स्टार्टेड. इट इज हाय टाइम, यू स्टार्टेड याला पाहिजे. गॉट इट? मग कशाला? आता वेळ कशामध्ये? झाली आहे. हा, आता वेळ झालेली आहे हे सांगण्यासाठी. विनायकला मी सांगितलं होतं, बट विनायकला आता आठवत नसेल कदाचित. आता घरी जायची वेळ झाली असं म्हटलं होतं मी तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये. हा सर. हा, मग ते हे सेम पण आहे ना, हे सेमच आहे ना मग. बुक ओके, नाही ओके, असू सर दे. माझ्यासोबत. ओके ओके ओके, चला 8 एवढं कम्प्लीट हॅलो करूया सर. 10 पर्यंत. हा प्लीज. हॅलो सर. हा, मयूर बोला. सर इट इज हाय टाइम आणि इट इज टाइम मध्ये काय फरक आहे? नाहीये, काही फरक नाहीये. एकदम तंतोतंत वेळ झालेली आहे, आता जावंच लागेल, नाही तर फ्लाईट सुटून जाईल. आणि आता काय वेळ झाली आहे, 15-20 मिनिटात जावं लागेल, तर त्यावेळेस तुम्ही इट इज वापरू शकता. आणि जर तुमचं एकदम तंतोतंत असेल, जसं की मला 4ला लेक्चर चालूच करायचं आहे, त्या टाईपमध्ये जर असेल तर इट इज हाय टाइम यूज करावं लागेल. किंवा फ्लाईटचा टायमिंग असेल किंवा ट्रेनचा टायमिंग असेल, या टाईपमध्ये जर सांगायचं असेल तर यू कॅन यूज हाय टाइम. अदरवाइज वी कॅन यूज ओनली इट इज टाइम. गॉट इट? मयूर, मयूर, हॅलो सर. हा, समजलंय का समजलं तुम्हाला हा सर मला. पॉइंट? हा, काय हो. समजलं ते सांगा. सिंपल टाइम म्हणजे जे स्टार्टिंगचा टाइम आहे आणि हाय टाइम म्हणजे ऍक्टिव्हिटी करावंच लागेल असं. म्हणजे एकदम अॅक्युरेट टाइम झालाय तो, हे सांगण्यासाठी आपण हायचा वापर करतो. जर थोडंसं कमी जास्त असेल तर इट इज टाइम, जावं लागेल. अर्धा घंटा, पाऊण घंटा जरी लागला तरी काही फरक पडणार नाही. पण हायचा यूज केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब निघावं लागेल, नाही तर फ्लाईट सुटेल, ट्रेन सुटेल, बस सुटेल, मग एक्झाम जाईल, या टाईपमध्ये असू शकेल. चला 8. सी मध्ये आताच सांगितलं होतं मी. प्रीती मॅडम प्लीज. सर सी मध्ये येईल. हो, ओके. वाय? कोणती गोष्ट सर सुपर ऍज क्लोज सून आहे? ऍजचा वापर केलेला आहे ना तिथे. मग सर ऍज सून ऍजचा वापर केलेला आहे तिथे. व्हेरी नाईस. तर मग ऍज सून ऍज जर कंडिशन म्हणून जर आला असेल तर त्यामध्ये काय असतं? एक सिंपल फ्युचर टेन्स असतो आणि एक सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. तर मग सी मध्ये कशाची गरज नाहीये, आणि इकडे तर सिंपल विलची घेतलेलंच आहे गरज ना. नाही आहे सर. व्हेरी नाईस. इथं तर आपण घेतलंच ना, आय प्लस म्हणजे विल हे विल सुपरफ्लोज घेतलेलंच आहे. आहे. मग विल सुपरफ्लोज आहे. सुपरफ्लोजचा अर्थच काय निघतो?
एक्स्ट्रा काही गरज नसताना सुद्धा Extraच विलचा आहे. वापर केलेला आहे. सो कशामध्ये एरर यायला पाहिजे? सी मध्ये यायला पाहिजे. आठवलं का? मध्ये. मी तुम्हाला कालच एक्झाम्पल दिलं ॲज सून ॲजचं. देन 9-1 I will cross. मनातल्या मनात बसा. सेम थिंग आहे प्रीती मॅडम, सांगा आता. हे सेमच आहे ना. ॲज सून ॲजच्या ठिकाणी आपण वेनचा वापर केला. मध्ये सी मध्ये का ए मध्ये? सी मध्ये. सी मध्ये का ए मध्ये? दोन्ही पैकी एका ठिकाणी विल नाही येणार सर. एकेमध्ये तसं नाही. किंवा अभिषेक मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की व्हेन सोबत विलचा वापर केला जात नाही, आठवतं का? हा तर तेच ना. मग कशामध्ये यायला पाहिजे? ए मध्ये एरर येईल. हा बरं मी म्हटलं होतं की नाही व्हेन सोबत विलचा वापर करत बाकी नसतात. बरोबर. मग ए मध्ये का सी हा, मध्ये? बरोबर आहे सर. ए मध्ये एरर येईल. when I ए मध्ये cross. यायला पाहिजे. ओके, वेन आय क्रॉस यायला पाहिजे. आठवलं का तुम्हाला? आता हे असं होत जातं. नाही तर म्हणता सर इथला विल कट, तुम्ही प्रीती मॅडम जसं तुम्ही म्हणताय की सर सी मधला विल कट केला तर काय फरक पडेल? हे घेतलं का ते घेतलं का सारखंच पडेल. पण इथे व्हेनचा यूज झालेला आहे ना. नाही पण हे बरोबर आहे सर की व्हेन सोबत आपण विल कधीच घेत नाही. म्हणून तेच म्हणतो ना, कारण काही स्टुडंटला असं वाटेल ना, इथे पण सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 आहे, इथे पण सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 आहे. मग दोनपैकी एक कोणतं कट करायचं? हे करायचं, सीचं करायचं का एचं करायचं? मग प्रॉब्लेम येतो ना आपल्याला. मग त्यासाठी इथे व्हेन आहे. व्हेन असल्यामुळं विलची काही गरज नसते. देअरफॉर ए मध्येच एरर आहे. लास्ट वन बघा. तर डी मध्ये इथे बघा प्रीती मॅडम, थोडस बघा. हे बघा इथे इट इज गेटिंग अप अर्ली आणि अँड गोज टू बेड अर्ली. नाही सर, काय सांगितलं? कारण हे सांगितलेले आहेत सवयी. सर कारण ही रेग्युलर ऍक्शन आहे आणि रेग्युलर ऍक्शन असल्यामुळे इज गेटिंग येणार नाही तिथे. ही गेट्स अप अर्ली अँड गोज टू बेड अर्ली. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एरर विल बी इन द सी पार्ट. ओके, त्याच्यामुळे मग कशामध्ये यायला पाहिजे? सी पार्ट मध्ये एरर आहे असं त्याचा अर्थ निघतो. ओके, कसा वाटला सेशन? इट वॉज नाईस. अभिषेक कसा वाटलंय? खूप आता सारे कळतंय प्रॅक्टिस भरपूर लागेल. हा. विनायक सर, रिव्ह्यू नोट्स वगैरे कळत आहे, बट विनायक सर. ओके, काव्या. हा सर. कसा वाटला सेशन तुम्हाला? समजलं का नाही व्यवस्थित? मग आता एक दिवस जरी तुम्ही ऍब्सेंट राहिला तर असेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी तुमची अशी एकदम अशी सिरियसनेस असणं गरजेचं आहे. मोनिका, कळालं का? येस सर. पूजा मॅडम, कळालं का? हो सर. ओके, मयूर सर, गॉट इट? समजलंय सर. ठीक आहे, तर मग आता रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर.